कुठपर्यंत आलो होतो? 52 श्लोक. ह्याच्या आधी ज्या ओव्या आपण पाहिल्या आहेत त्या तशा महत्त्वाच्या आहेत. तर त्याचा जर विसर पडला असेल तर थोडंसं मागे जाते आणि मागे म्हणजे अगदी सगळ्या ओव्या नाही घेणार आहे, परंतु आपण जे पाहतो ते काय कशाचा विचार करतो आहोत. तर ज्याला गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये कर्मयोग असं म्हटलं आहे, आठवतं ना हा शब्द कर्मयोग असं म्हटलेलं आहे की क्रमाक्रमाने आपण पुढे जायचं असतं. एकदम झपाट्याने आपण ह्या खालच्या पायरीवरून एकदम शिखरापर्यंत आपण नाही जाऊ शकत. तर आपल्याला क्रमाक्रमाने पुढे जायचं असतं आणि हे सामान्य कोणी साधक जो सामान्य ज्याची प्रकृती सामान्य आहे तिथून त्याला वर चढायचं आहे, म्हणजे ते एकदम होणं शक्यच नाही आहे. तर त्यामुळे ह्याला क्रमयोग असं म्हटलेलं आहे. हे आधी पहिलं लक्षात असू दे. आणि त्याच्यानंतर त्याच्या संदर्भामध्ये जे काही सांगितलं आहे की जे त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आत्तापर्यंत आपली प्रगती करण्यासाठी, त्याच्याबद्दलचा जो उल्लेख आहे की क्रमयोग कसा आहे किंवा एकदम आपण स्वतः आपण हे सगळं करू शकत नाही, हे कसं घडत असतं हे सांगत असताना थोडंसं मागे जाते. 95 ओवी 1000 नाही किती 995 ओवीकडे मी जाते, 995 ओवीकडे. आणि तो थोडासा अर्थ डोक्यात आपल्या विचारामध्ये घेऊन मग आपण पुढे जाऊया की जिथे म्हटलेलं आहे आणि स्वधर्माचे फळ ईश्वरी अर्पुनी बळ घेऊन केले अढळ वैराग्यपद आईसी आत्मसाक्षात्कारी लाभे ज्ञानाची उजरी ते सामुग्री कीरपुरी मेळविली. इथपर्यंत काय सांगितलं आहे की जे काही त्याला ह्याच्यासाठी आत्मसाक्षात्कार घडण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते सगळं त्यांनी आत्तापर्यंत तो करत आलेला आहे. आणि ते करत असताना म्हणजे सामुग्री जे म्हटलं आहे त्याचा अर्थ की ज्या ज्या काही गोष्टी त्याच्याकडनं घडायला पाहिजेत त्या तो करत आलेला आहे. आणि त्याच्याप्रमाणे त्यावेळेला नेमकं काय होतं तर पुढे 97वी ओवी आहे पहा. आणि तेची समयी सद्गुरु भेटले पाही तेवीची तिही किही वेची जेना वंची जेना. म्हणजे असे काही सद्गुरू त्याला नेमके त्यावेळेला भेटतात की म्हणजे असं कोणाच्या बाबतीमध्ये घडू शकतं की त्यावेळेला नेमके असे कोणी भेटू शकतात सद्गुरू की जे ह्या त्याला म्हणजे त्यांचं जे काही ज्ञान आहे ते ज्ञान हातचं राखून ठेवत नाही. ते वंची जेना जी म्हटले ना त्याचा अर्थ तो आहे की जे काही त्यांना अवगत आहे जे काही ते देऊ शकतात ते सगळं काही ते त्याला देतात. म्हणजे ह्याच्याकडूनही प्रयत्न झालेले आहेत, गुरुही असा भेटला आहे नेमका त्यावेळेला की जो आपल्या हातचं काही राखून ठेवत नाही, सगळं ज्ञान त्याला देतो आणि त्यामुळे त्याची प्रगती साधणं हे पुढे शक्य आहे. म्हणजे प्रगती म्हणजे कुठे त्याला आत्मसाक्षात्कारापर्यंत जायचं आहे, आत्मज्ञान त्याला होणं आवश्यक आहे. तर त्याची सगळी आता खरं म्हणजे तयारी झाली आहे. पण मग पुढे काय म्हटले पहा, म्हणजे ह्याला क्रमयोग का म्हटलेलं आहे ते पुढच्या ओवीमध्ये 98व्या ओवीमध्ये स्पष्ट होतं की परी वोखद घेत ठेवो काय लाभे आपुला ठावो
का उदयताची दिवो मध्यान्ह होय. म्हणजे औषध घेतल्याबरोबर लगेच काही आपण बरे होतो का? ओखद म्हणजे औषध घेतल्याबरोबर लगेच आपल्याला काही त्याचा लाभ होतो का? काही वेळ जावा लागतो. आणि तसंच उदयताची दिवो मध्यान्ह होय, म्हणजे सूर्य उगवला की लगेच मध्यान्ह होत नाही, मध्ये थोडा काळ जातो. तर म्हणजेच हे असं उदाहरण देऊन त्यांनी असं सांगितलंय की हे सगळं झालंय की त्याला त्याच्याकडनं व्हायचे प्रयत्न होत आहेत. गुरुही चांगल्या अत्यंत सद्गुरू असा त्याला भेटलेला आहे की जो त्याला योग्य मार्गाकडे नेतोय. पण तरीसुद्धा हा क्रमयोग आहे, म्हणजेच इथे काही काळ जाणार आहे. त्याला आत्मलाभ होईपर्यंत, आत्मसाक्षात्कार होईपर्यंत काही वेळ जाणार आहे. असं हे ह्या ओव्यांमध्ये पुढे एखादी तशीच ओवी, म्हणजे तशाच प्रकारच्या ओव्या आहेत की ज्याच्यामध्ये हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की सगळं जरी घडलं तरी एकदम आपण शिखरापर्यंत पोचू शकत नाही ज्ञानाच्या. आपल्याला क्रमाक्रमानेच पुढे जावं लागतं. सामान्य माणसाला एखादा कोणी अपवादात्मक कोणी असू शकतो ज्ञानेश्वरांसारखा की घेऊनच आलेला असतो सर्व. पण आपण सामान्य माणसं ज्या वेळेला साधना करतो त्यावेळेला ही साधना अशा क्रमयोग अशा प्रकारचीच असते. आणि ह्या ठिकाणी हे सांगत असताना एकदम मला आठवण झाली म्हणून सांगते की एक उदाहरण गुरुदेव रानडेंचं देते की त्यांच्या आयुष्यातलं, म्हणजे त्यांनी त्यांच्या आयुष्याबद्दल लिहिलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचं मला आज सकाळी एकदम आठवण झाली आणि म्हणून तुमच्या पुढे मांडते की गुरुदेव रानडेंनी त्यांच्या स्वतःच्या जीवनाबद्दल लिहिताना असं एक उल्लेख केलेला आहे की ते नामस्मरणावरती त्यांचा खूप भर होता. परंतु ते असं म्हणतात की ही नामस्मरण हे कशासाठी? भक्तियोगाचा एक मार्ग, की तुम्हाला भक्ती पूर्णतः तुमच्यामध्ये त्या ईश्वराबद्दल, म्हणजे त्याच्याशिवाय दुसरा कुठला विचार मनामध्ये येऊ नये इतकी अशा प्रकारची भक्ती, अनन्य भक्ती तुमच्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. म्हणून सतत नामस्मरण करत राहायचं. तर हा मार्ग आहे. परंतु त्यांनी असं लिहिलेलं आहे त्यांच्या जीवनाच्या संदर्भामध्ये की ते म्हणतात की असं एकदम भक्ती, अशा प्रकारची भक्ती कोणालाही साधू शकणं हे फार कठीण आहे. की काही निष्काम भक्ती ज्याला म्हणतो, जसं निष्काम कर्म कठीण आहे की आपण काही मनामध्ये कामना नाही आणि आपण कर्म करतोय, हे कठीण आहे. त्याचप्रमाणे निष्काम भक्ती ही सुद्धा कठीण आहे. आणि ते सांगत असताना त्यांनी स्वतःचंच उदाहरण दिलंय त्या ठिकाणी. आणि ते असं म्हणतात की मी नामस्मरणाला जे लागलो ते अशा प्रकारे की ते वयाचं काहीतरी 15वं 16वं वगैरे असं वय त्यांचं होतं. आणि त्यावेळेला म्हणजे मॅट्रिकच्या परीक्षेला बसायचे होते ते. आणि त्यावेळेला त्यांनी उमदीकर महाराज ह्यांचे त्यांनी अनुग्रह घेतला. त्यावेळेला उमदीकर महाराजांचा अनुग्रह घेतला. आणि घेताना भाव कसा होता पहा, म्हणजे भक्ती ही निष्काम एकदम कशी निर्माण होत नाही हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणामध्ये सांगितलंय. तर ते म्हणतात की मी अनुग्रह घेतला, पण तो अनुग्रह घेताना मनामध्ये अशी एक कल्पना होती की त्याच्या आधी त्यांनी उमदीकर महाराजांची प्रवचनं ऐकली होती. आणि त्यांच्या प्रवचनामध्ये हा असा एक विचार आलेला, ह्यांच्या लक्षात आला की तुमच्या कुठल्याही गोष्टीमध्ये, अगदी परीक्षेमध्ये सुद्धा यश मिळण्याला ह्याचा उपयोग होतो की तुम्ही नामस्मरण केलं तर त्याचा उपयोग निश्चितपणे तुमच्या परीक्षेतल्या यशावरती होऊ शकतो. हे कुठेतरी त्यांच्या विचारामध्ये बसलं. आणि म्हणून त्यांनी असं केलं की ते नामस्मरण करायला लागले. आणि म्हणजे ते काही नित्य नेमानी काही ते माळा हे करणं वगैरे, तर त्यांनी नेम केला. आणि तशा प्रकारे ते 15-16 वर्षाचे असावेत, तर त्यावेळेला ते हे करायला लागले. पण मनात विचार काय की परीक्षेतलं यश.
आणि पुन्हा असा एक विचार त्यांनी स्वतःच सांगितला आहे की माझ्या मनामध्ये अशी एक हे होती की मला जर मॅट्रिकच्या ह्या परीक्षेमध्ये जगन्नाथ शंकर शेठ स्कॉलरशिप मला जर मिळाली, त्यावेळेला फार त्याचं महत्त्व होतं, तर ही जर मला स्कॉलरशिप मिळाली तर मी मानेन की ह्याचा उपयोग होतो, मी ह्या गुरुलाही मानीन आणि मी ह्या म्हणजे नामस्मरणाचा उपयोग होतो असं मला पटेल. म्हणजे हे प्रूफ पाहिजे होतं त्यांना. आणि खरोखरच त्या परीक्षेमध्ये त्यांना जगन्नाथ शंकर शेठ स्कॉलरशिप मिळाली. आणि मिळाल्यानंतर मग त्यांनी असं लिहिलं आहे की ती मिळाल्यानंतर त्यांचं पुढचं 4 वर्षाचं पुढचं कॉलेजचं शिक्षण, कारण घरातली परिस्थिती अगदीच बेताची होती, पुढचं शिक्षण घेणं शक्य नव्हतं, पण ती स्कॉलरशिप मिळाल्यामुळे पुढचं शिक्षण घेणंही त्यांना शक्य झालं. म्हणजे व्यावहारिकदृष्ट्याही त्यांना तो फायदा झाला. पण त्यांनी त्याचबरोबर असं म्हटलेलं आहे की मला ह्या पारमार्थिक गुरुबद्दलची श्रद्धा माझ्या मनामध्ये आढळली की ते म्हणतात ते बरोबर आहे, हे मला ह्याच्यातून पटलं. म्हणजे असं हे सांगताना त्यांची भाव असा आहे त्यांचा की आपण एकदम भक्तीच्या मार्गाला, निष्काम भक्ती या मार्गाला जाऊ शकत नाही. आधी आपण म्हणजे ज्याला अर्थभक्ती, अर्थार्थी भक्ती, आपण सगळे तसेच असतो नाही का, काहीतरी मागत असतो देवाकडे नमस्कार करत असताना. तर अर्थार्थी भक्ती, अर्थभक्ती, आता ह्या सगळ्याचे अर्थ तुम्हाला माहिती आहेत. तर अशा प्रकारे आपण त्याच्यासाठी आधी पुढे देवाकडे जातो, मग काहीतरी अनुभव येतो आणि त्या अनुभवातून मग आपल्याला वाटायला लागतं की नाही हाच मार्ग योग्य आहे, आणि मग आपण त्या मार्गाने मग पुढे जातो. आणि करता करता मग आपल्या मनामध्ये हळूहळू ती कामनासुद्धा नाही, मग आपण त्या निष्काम भक्तीप्रत पोचू शकतो. तर ते मला ह्या क्रमयोगाच्या संदर्भामध्ये असं काही वाचत असताना आठवण झाली की क्रमयोग हा का आवश्यक आहे की आपण सामान्य माणसं जी इतकी प्राकृतिक जीवनामध्ये गुंतलेलं असतो की मला हे हवं आहे, मला ते नको आहे, ह्याच्या पलीकडे आपण जातच नाही आणि त्याच्यासाठी अख्खं जीवन आपण धावत असतो त्या ज्या हवं नको ह्याच्यासाठी. तर हे जे आहे तिथून आपल्याला आपण मी म्हणजे कोण, तर मी म्हणजे शरीर नव्हे, शरीराच्या मागण्या, मनाच्या मागण्या ह्या म्हणजे मी नव्हे, तर मी कोण आहे, तर मी म्हणजे आत्मा आहे. हे किती उच्च पायरी आहे, तिथे पोचेपर्यंत वेळ लागतो आणि म्हणून हा क्रमयोग आहे. तर हा क्रमयोग ही जी कल्पना आहे ती त्या अर्थाने लक्षात घ्या की कुठल्याही ह्याला हळूहळू पायरी पायरीनेच आपण पुढे जाऊ शकतो. तर अशा प्रकारे ह्या म्हणजे अधिक स्पष्ट शब्दामध्ये म्हणायचं म्हणजे मी त्यांचं इंग्लिशमधलंच पुस्तक वाचलं होतं काही महिन्यांपूर्वी किंवा काही वर्षापूर्वी असेल, पण मला काही ते शब्द आठवतात की त्यांनी असं म्हटलं होतं की हे जे सगळं आहे म्हणजे क्रमयोग म्हणा किंवा हे भक्ती योग म्हणा, हे काय आहे, इट्स नॉट ॲन इव्हेंट, इट्स अ प्रोसेस असं म्हटलं होतं. इट्स अ प्रोसेस, ही प्रक्रिया आहे, हळूहळू ती प्रक्रिया घडते. इव्हेंट जो असतो तो एकदम घडतो. इट्स नॉट ॲन इव्हेंट, इट्स अ प्रोसेस असं एक ते वाक्य असं डोक्यात बसलं होतं आणि ते ह्या क्रमयोगाच्या संदर्भामध्ये आपण लक्षात घेऊया. आता त्यानंतर त्यांनी पुढच्या म्हणजे 51व्या श्लोकानंतरच्या ज्या ओव्या आहेत तर त्यामध्ये थोड्या 1-2 गोष्टींचा उल्लेख करते काही ओव्यांचा की गुरुनी वाट दाखवली
अगदी त्या वाटेने आपण जाऊन पुढे पहिलीच ओवी आहे बघा. तरी गुरु दाविली या वाटा, येऊनी विवेक तीर्थ तटा, धुनी या मळकटा बुद्धीचा तेणे. म्हणजे सगळे बुद्धीला जो काही मळ लागलेला होता आत्तापर्यंत प्राकृतिक जीवन जगताना, तो सगळा त्यांनी धुवून टाकला. इतकं त्याला स्वतः म्हणजे स्वतःचं शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न तो करत होता. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी काय म्हटलं आहे, आणि हे सुंदर हा विचार आहे की 14वी ओवी बघा. आणि ज्ञाना ऐसे जिव्हार, नवा नवा निरंतर, इंद्रिया केले थोर शब्दाधिकचे. ह्याचा जो अर्थ आहे ना तो असा आहे की जिव्हार हा आपण खूप वेळेला जिव्हाळा अगदी आतल्या हे म्हणजे आपल्या मनापासून केलेली गोष्ट अशा अर्थाने आपण अर्थ घेतो. पण ह्या ठिकाणी जिव्हार ह्याचा जो अर्थ आहे ह्या संदर्भानुसारच अर्थ आपल्याला पाहायला पाहिजे. नेहमी अर्थ पाहताना त्याचा संदर्भ विचारात घ्यायचा असतो. तर ह्या ठिकाणी जिव्हार याचा अर्थ जो आहे तो असा आहे की एखादी अपूर्व वस्तू, अपूर्व म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला ती मिळालेली नाही आहे अशी एखादी वस्तू, सहज मिळणारी नाही, अपूर्व अशी काहीतरी वस्तू आहे. ज्ञान म्हणजे काय आहे तर अशी अपूर्व अशी वस्तू आहे. आणि तिचा आपल्याला ती बुद्धी किंवा त्या बुद्धीनी मिळणारं सगळं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा आपण उपयोग आत्तापर्यंत कसा केला जीवनामध्ये, की आपल्याला ज्ञान काही नव्हतं असं नाही, पण त्या ज्ञानाचा उपयोग कसा केला, इतक्या अपूर्व वस्तू मिळून सुद्धा आपण उपयोग कसा करत होतो. तर इंद्रिया केले थोर शब्दाधिकजे. म्हणजे इंद्रियांना जे काही पाहिजे, इंद्रियांना आपण महत्त्व देत गेलो आणि इंद्रियांच्या मागण्यानुसार आपण आपल्या ह्या इतकं चांगलं ज्ञान आपल्यामध्ये असून आपण त्याचा असा उपयोग केलेला होता की इंद्रियांना पाहिजे त्यानुसार आपण जीवन जगत गेलो. तर असा ह्या ओवीचा अर्थ आहे. आणि मग म्हटलंय ते रश्मीजाळ काढले या, मृगजळ जाय लया, तैसे धृती रोधे तया पाचाही केले. म्हणजे ज्याप्रमाणे रश्मीजाळ म्हणजे सूर्याची किरणं नाहीशी झाली, ती निघून गेली की आपोआपच मृगजळ लयाला जातं, त्याप्रमाणे ह्या ठिकाणी ह्या बाबतीमध्ये काय होतं तर धृती म्हणजे धैर्याने त्या सगळ्या ज्ञानाचा आता आपण चांगल्या रीतीने उपयोग करण्याचा प्रयत्न करायला जेव्हा लागतो किंवा तो साधक ज्या वेळेला तसा प्रयत्न करायला लागतो त्यावेळेला हे पाचाही केले. हा जो शब्द आहे त्याचा अर्थ असा आहे की ही जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत, शब्द रस गंध स्पर्श वगैरे, ही जी 5 आपली ज्ञानेंद्रियांनी मिळणारे हे जे सगळे विषय आहेत त्या सगळ्या विषयांचा निग्रह त्यांनी केला, त्याचं नियंत्रण त्यांनी केलं. त्यांना वाव आपल्या जीवनामध्ये दिला नाही. म्हणजे आत्तापर्यंत तो इंद्रियांनुसार वागत होता, परंतु आता त्याच्यामध्ये हळूहळू बदल कसा झाला तर त्या इंद्रिय ज्ञानाचा उपयोग त्यांनी अशा प्रकारे करायला सुरुवात केली. आता पुढे पुढची एक ओवी 18वी ओवी जी आहे, पाठी सात्विके धीरतेने शोधारली तिये करणे, मग मनसी योग धारणे मेळविली. म्हणजे करणे ह्याचा अर्थ इंद्रिय, हे तर माहिती आहे आपल्याला. कर्ण आपण अंतःकरण हा सुद्धा जो शब्द वापरतो म्हणजे आतली जी इंद्रिय आहे त्याला अंतःकरण म्हणतात. तर ती इंद्रिय म्हणजे मन आहे, हे आहे जे आतमध्ये चित्त मन अहम हा जो भाव हे सगळं आत आहे. तर त्या म्हणजे एकूण कर्ण म्हणजे ज्ञानेंद्रिय. तर ही जी ज्ञानेंद्रिय आहेत ती त्यांनी सात्विक धीरतेने शोधारली. शोधारणे ह्याचा अर्थ शुद्ध करणे. शोधारणे ह्याचा अर्थ शुद्ध करणे.
शुद्ध करणे. तर त्यांनी ती इंद्रिय जी काही ह्याच्या मागे प्रापंचिक सुखांच्या मागे आत्तापर्यंत धावत होती ती त्यांनी शुद्ध केली आणि मग मनसी योग धारणे मिळविली. म्हणजे योग धारणेला ती इंद्रिय त्यांनी लावली. म्हणजे जी इंद्रिय, आता तुम्हाला आठवत असेल की आपण ती ऊर्ध्व रेषा पाहिली. आपण पहिल्यांदा कसे असतो की इंद्रिय खाली आहे त्यामुळे आपण बहिर्मुख असतो, बरोबर आहे ना. तर आपण बहिर्मुख असतो, आता तो अंतर्मुख झालाय आणि अंतर्मुख झाल्यामुळे मग आता बाहेरच्या जगाचा विचार न करता तो आता आत्म्याकडे वळायला लागलेला आहे. तर ती शोधारेली म्हणजे शुद्ध करणं ह्याचा अर्थ हा आहे की त्याचं जे असं विकृत स्वरूप जे निर्माण झालेलं होतं ते नाहीसं करून त्यांनी आता मनसी म्हणजे मनातून किंवा मन हे त्याचं मन हे त्यांनी योग धारणेला लावलं. आणि मग त्यानंतरची एक ओवी घेते. तेवीची प्राचीने इष्टानिष्टे भोगेसी येऊनी भेटे तेथ देखलियाही वोखटे द्वेषू न करी. म्हणजे ह्याचा अर्थ असा की प्राचीन इष्टानिष्टे, प्राचीन याचा अर्थ अगदी फार प्राचीन काळ नव्हे, आपल्या जीवनामध्ये पूर्वी आपण ज्या गोष्टींना इष्ट आणि निष्ठ म्हणत होतो, बरोबर आहे ना. इष्टनिष्ठ असतं की नाही आपल्या जीवनामध्ये. काय झालं, हे सुख मला हवंसं वाटलं तर काय झालं असा आपण जो विचार करतो म्हणजे ते इष्ट आहे असं आपली बुद्धी म्हणत असते. किंवा एखादी गोष्ट ही अनिष्ट आहे असं आपली बुद्धी आपल्याला सांगत असते, मन सांगत असतं. तर हे जे इष्टानिष्ट आपल्या जीवनातलं पूर्वीचं जे आहे ते सगळे भोगेस येऊनी भेटे. म्हणजे त्या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये आता त्याचे भोग घेता येतील अशी परिस्थिती जरी निर्माण झाली की जे आपल्याला हवं आहे ते सुख आता आपल्याला अवगत आहे, हे अशी परिस्थिती निर्माण झाली आणि जे आपल्याला नको आहे ते आता टाळणं शक्य आहे. इतकी म्हणजे इष्टानिष्ट हे दोन्हीही आता भोगेसी येऊनी भेटे तेथ देखलियाही वोखटे द्वेषू न करी. म्हणजे ते वोखटे ह्याचा अर्थ की तो असल्या गोष्टींची अभिलाषाही धरत नाही आणि त्याचप्रमाणे द्वेषही करत. म्हणजे ह्या वोखटे म्हणजे ह्या सगळ्या अशा गोष्टी ज्या आहेत की ज्या पूर्वी त्याला हव्या आणि नको अशा वाटत होत्या, ज्याला गीतेमध्ये रागद्वेष असं म्हटलेलं आहे, आठवतात हे शब्द. रागद्वेष, राग याचा अर्थ पाहिजे असणं, द्वेष ह्याचा अर्थ नको असणं. तर हे जे पाहिजे नको हे जे आपल्या जीवनातलं असतं ते सगळं आता त्या अभिलाषाही आता त्याच्या सरतात आणि द्वेषही सरतात. म्हणजे हे शुद्धीकरण, याला शुद्धीकरण, इंद्रियांचं शुद्धीकरण जे म्हटलंय ते अशा प्रकारे व्हायला लागतं. आता आपण 52व्या श्लोकानंतरच्या ओव्यांकडे जातोय आणि त्यातली पहिली जी ओवी आहे, गजबजा सांडिलिया वसवी वनस्थळिया. हे घेतलेलं नाही आहे ना. हां, गजबजा सांडिलिया वसवी वनस्थळिया अंगाची या मांदिया एकलेया. म्हणजे गजब आता त्याची अशी स्थिती होते की त्याला आता शांतपणे फक्त ईश्वराचा विचार करावा, ईश्वरोन्मुख होण्यासाठी आपण ह्या सगळ्या जीवनातल्या गजबजाटातून दूर व्हावं असं आता वाटायला लागलेलं आहे. कारण जितकं आपण ह्या सगळ्या जीवनामध्ये गुंतलेलो असतो त्यावेळेला आपोआपच आपल्या अनेक इच्छा असून सुद्धा आपण त्या रोखल्या जातात. तर तो गजबज हा जो शब्द आहे तो अशाच अर्थाने आहे की जीवनातली जी एकूण सगळी गजबज असते त्याच्यापासून अगदी शांत गजबजा सांडलिया म्हणजे ह्या सगळ्यापासून दूर तो जाण्याची इच्छा करतो. एखाद्या
मनात किंवा शांत जागी कुठेतरी जाऊन बसावं अशी इच्छा आपोआपच मग निर्माण होते. आता हा कर्मयोग आहे, हा विचार सतत मनात ठेवा की हे आपल्यासारख्या प्रापंचिक लोकांच्या बाबतीमध्ये घडत नाही, घडलेलं नसावं, पण तरीसुद्धा जो क्रमयोगी आहे आता तो पुढे चाललाय, त्यांनी शुद्धीकरण केलेलं आहे, इंद्रियांच्या सगळ्या रागद्वेषांपासून तो दूर झालेला आहे. हे सगळं पहिली पार्श्वभूमी म्हणून मी आधीच्या ओव्या घेतल्या की ते सगळी पार्श्वभूमी लक्षात घेऊनच मग आपल्याला या पुढच्या ह्याचा अर्थ लागतो. तर गजबजा सांगितल्या वसवी वनस्थळी, या म्हणजे कुठेतरी वनात जाऊन तो राहतो. अंगाची या मानलिया एकलेया, म्हणजे त्याची आता सोबत संग कोणाचा, तर फक्त त्याच्या शरीराचे जे अवयव आहेत तेच फक्त त्याची सोबत, बाकी कोणी आजूबाजूला नाही. म्हणजे स्वतःच्या शरीराचे अवयव, अंगाची या मांदिया म्हणजे अवयवांची सोबत ही त्याला असते आणि त्या सोबतीनेच तो आता राहतो त्या ठिकाणी. म्हणजे एकांत, म्हणजे एकांत असं न म्हणता थोडं ज्ञानेश्वरांनी वेगळ्या शब्दामध्ये आपल्या पुढे विचार मांडला. पुढे आता 23वी ओवी आहे. शमदमादिका खेळे, खेळेच आहे ना ते, खेळे न बोलणेची चावळे गुरुवाक्याचे निमेळे नेणे वेळू. म्हणजे आता त्याचं जीवन किंवा त्याचा वेळ कसा व्यतीत होतो, तर शम दमादिक खेळे. म्हणजे शम आणि दम म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, मी सांगितलंय, आपण ते शिकलेलं आहोत. तर तर त्याच्याशी खेळत असतो, तो खेळत असतो. याचा अर्थ की ते आपल्यामध्ये निर्माण व्हावं यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजे ते प्रयत्न तो करत असतो. हाच त्याचा खेळ, शमदमाशी खेळ. म्हणजे त्याला आता दुसरा संघ नाही, तो फक्त आता आपल्या उच्च स्थानाला जाण्यासाठी प्रयत्न करतोय. तर शमदमादिका खेळे न बोलण्याची चावळे, म्हणजे त्याचं बोलणं म्हणजे न बोलणं हे असतं. बोलणं म्हणजे काय, तर न बोलणं, न बोलण्याची चावळे. याचा अर्थ असा आहे की न बोलणं म्हणजेच बोलणं, ही त्याची परिस्थिती असते. आणि मग गुरुवाक्याचे निमेळे नेणे वेळू, म्हणजे गुरुवाक्य जे काही त्याच्या कानावर पडलेली आहे, गुरुनी जो काही उपदेश केलेला आहे त्याप्रमाणे आपलं आचरण, त्याप्रमाणे आपलं अंतःकरणातल्या भावना निर्माण होण्यासाठी, तर म्हणजे त्या गुरुवाक्याशी मेळ जमवण्यासाठी तो आता सगळा प्रयत्न करत असतो. आणि त्याच्यामध्ये मग नेणे वेळू, ह्याचा अर्थ किती वेळ जातो, किती दिवस संपतात हे त्याला पत्ताही लागत नाही, अशी त्याची स्थिती झालेली असते. आता त्यानंतर मधल्या थोड्या ओव्या गाळते, कारण ते अगदी सहजपणे तुम्हाला कळेल. हा विचार एकदा कळला की आता तो कसा स्वतःमध्ये सुधारणा करतोय ह्याच्याच बद्दलचे पुढचे विचार आहेत. की त्याला मित आहारामध्ये तो संतोषी असतो, त्याला कसल्याही बाकीच्या आकांक्षा नसतात वगैरे वगैरे मधल्या ओव्यांमध्ये दिलंय. आता पुढे जाऊया आणि 27वी ओवी आहे ना, त्याचा शेवटचा भाग फक्त मी घेते. आधीचा घेत नाही, कारण मला नाही असली उदाहरणं आणि असली उपमा मला फारशा आवडत नाही, म्हणून मी घेत नाही. की साधं आहे त्या ठिकाणी की काय म्हटलंय, परपुरुषे कामिली कुळवधू अंगण घाली. म्हणजे जी कुलवधू आहे, जी अत्यंत सात्विक वृत्तीची अशी वधू आहे, ती कधी परपुरुषांनी कितीही तिला हे केलं, म्हणजे कामिली म्हणजे ते काम्य अशा ह्याच्याकडे ओढलं तरीसुद्धा ती कधी तिथे त्या मार्गाला ती जात नाही. त्याचप्रमाणे ह्याच्या बाबतीमध्ये काय असतं, तर निद्रा लस्या न मोकली अशन तैसे. म्हणजे निद्रा लस्या ह्याचा अर्थ निद्रा आणि आलस्य, आलस्य असा अर्थ आहे. निद्रा आणि आलस्य, निद्रा लस्या असा जो शब्द आहे त्याच्यामध्ये 2 शब्द एकत्र आले, निद्रा आणि आळस. निद्रा आणि आळस
ह्यांच्या न मोकिली अशन तैसे, याचा अर्थ की त्यांच्या स्वाधीन तो कधी होत नाही. निद्रा आणि आळस यांच्या स्वाधीन तो कधी होत नाही. की जो तमोगुण आहे, आपल्याला माहिती आहे ना, निद्रा आणि आळस हे तमोगुण आहेत, तर त्यांच्या स्वाधीन तो कधी होत नाही. कारण त्याला आता उच्च स्थितीला जायचं आहे आणि त्यामुळे अशा कनिष्ठ प्रवृत्ती, हीन प्रवृत्तींकडे तो कधी जातच नाही. आता त्यानंतर मधल्या पुन्हा ओव्या गाळून 31वी ओवी लिहिते. ऐसेनी देह वाचा मानस, हे जिणोनी बाह्य प्रदेश, आकळिले आकाश ध्यानाचे तेने. म्हणजे सहज कळण्यासारखे आहे की देह, वाचा आणि मानस हे जे बाह्य प्रदेश आहेत, कारण काय, मन जरी आत असलं, वाचा जरी आतून फुटत असली, तरी सुद्धा हे सगळे बाह्य प्रदेश का म्हटलेलं आहे की त्यांचं लक्ष सगळं बाहेर असतं ना. आपल्या मनाचं लक्ष बाहेर असतं. आपण वाचा जी आहे त्या वाचेचा उपयोग आपण इतरांच्या बरोबर करत असतो, म्हणजे म्हणून त्याला बाह्य प्रदेश म्हटलेलं आहे. तर असे जे बाह्य प्रदेश आहेत ते सगळे त्यांनी जिंकले आहेत. हे जिणोनी बाह्य प्रदेश, जिणोनी याचा अर्थ त्यांनी ते जिंकले आहे. म्हणजे जिंकले आहे त्याचा अर्थ की त्यांच्यावरती आता त्याचं नियंत्रण आहे. वाटेल तो शब्द त्याच्या वाचेतून बाहेर पडणार नाही. ह्याच्या आधी पहा, ज्ञानेश्वरांची एक ओवी 13व्या किंवा 13व्याच असेल अध्यायामध्ये येऊन केली. सुंदर ओवी आहे आणि मला ती कायम आठवते. मला एकदम हे वाचताना आता परत आठवली आहे. ती आठवते का पहा तुम्हाला. ती सुंदरच ओवी आहे ती. त्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय, न ऐकणे ते कानची वाळी. आठवतं, न ऐकणे ते कानची वाळी, न पहावे ते दिठीची गाळी, अवाच्य ते टाळी जीभची गा, असं म्हटलेलं आहे. म्हणजे न ऐकणे, की जे आपण ऐकू नये, अशा कित्येक गोष्टी असतात की आपण नाही ऐकायच्या. किती सामान्य गोष्टी असतात की दुसऱ्याची निंदा आपण ऐकू नये, आपली स्तुती आपण ऐकू नये. इथपासून ते सुरुवात होते. तर इतक्या ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. न ऐकणे ते कानची वाळी, कान टाकून कान त्याच्याकडे जातच नाही, इतकी स्थिती उच्च होते. तर तेच ह्या ठिकाणी आहे की हे सगळे बाह्य प्रदेश त्यांनी जिंकले आहेत. म्हणजे असे की त्याला आता अशा गोष्टींकडे त्याचे कान जात नाही. न पाहावे ते दिठीची गाळी, म्हणजे जे पाहू नये अशा ज्या गोष्टी आहेत तिथे आपली दृष्टी जातच नाही. आणि अवाच्य जे आपण बोलू नये ते जीभची टाळी, म्हणजे जिभेवरती कधी ते शब्द येणारच नाही, इतकी स्थिती होते. तेच ह्या ठिकाणी वेगळ्या शब्दामध्ये सांगितलंय की हे जे सगळे बाह्य प्रदेश आहेत ते त्यांनी काय केले, ते त्यांनी जिणोनी, म्हणजे त्यांनी जिंकले आहेत. आता ह्या सगळ्या ह्याच्यावरती त्याची सत्ता आहे. काय बोलायचं, काय पाहायचं, काय ऐकायचं हे तो ठरवणार, त्याची सत्ता आहे. आता प्रकृतीची सत्ता नाही, बरोबर आहे ना. एरवी काय असतं, प्रकृती आपल्यामध्ये जे सत्व रज तम गुण असतात त्याप्रमाणे आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. परंतु आता त्या प्रकृतीवरती त्याची सत्ता आहे. आणि अशा प्रकारे मग त्यांनी म्हटले, आकळिले आकाश ध्यानाचे तेने. म्हणजे काय की आता आकाश ध्यानाचे जे म्हटले, तर ते ध्यान कशाचं आहे, ईश्वराचं ध्यान आहे. आणि ते आकाश म्हणण्याचं की ते केंद्रीकरण आहे, त्या ईश्वरावरती सगळं आपलं लक्ष केंद्रीभूत करायचं आहे. पण तो ईश्वर कसा आहे, सर्वत्र पसरलेला आहे, सगळ्या जगामध्ये तो आहे, सगळ्या सृष्टीमध्ये मुळे तोच भरून राहिलेला आहे. म्हणून त्या अर्थाने आकाश शब्द वापरला आहे की ध्यानाचं आकाश. म्हणजे ध्यान हे काही फक्त इतक्या एखाद्या गोष्टीवरती आपण कित्येक वेळेला ध्यान लावण्यासाठी
ध्यानाचे मार्ग ज्या वेळेला सुचवले जातात त्यावेळेला असं सांगितलं जातं की ध्यान सहज साधत नाही आपल्याला. मग काय करा तुम्ही, श्वासावरती, मी श्वास घेतला, मी श्वास सोडला, ह्याच्यावरती आधी लक्ष केंद्रित करा. असं करता करता हळूहळू तुम्हाला बाहेरचे बाकीचे विचार नाही सुटतील. पण त्यावेळेला आपण काय करतो, त्या एका लहान गोष्टीवरती, श्वास घेतला, श्वास सोडला, याच्यावरच आपण लक्ष केंद्रित करतो. पण ह्या ठिकाणी काय म्हटले, आकाश म्हटले. म्हणजे फार सुंदर अर्थ आहे त्याच्यामध्ये की आकाश आहे, इतकं विस्तारित आहे. तो ईश्वर जो आहे तो कणाकणात भरून राहिलेला आहे. म्हणजे कुठल्याही वस्तूकडे, कुठल्याही भूतमात्राकडे, सृष्टीतल्या कुठल्याही गोष्टीकडे पाहताना आपल्या मनामध्ये हाच विचार आला पाहिजे की हा ईश्वर, ते ध्यानाचं केंद्रीकरण. तर असं हे ध्यानाचं त्यांनी आकाश स्वाधीन करून घेतलंय असा त्याचा अर्थ. आकळिले म्हणजे स्वाधीन करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता मधल्या बऱ्याचशा ओव्या मी गायते, साधारण तेच आहे म्हणून गायते. आणि तेच आहे असं नव्हे की मधल्या काही भागामध्ये थोडा कुंडलिनी वगैरे ह्या जो 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरांनी ज्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे ध्यानाच्या संदर्भामध्ये, त्याचा उल्लेख ह्या ठिकाणी आहे. आणि मी 6व्या अध्याय शिकवतानाच मी सांगितलं होतं कुंडलिनी योग म्हणजे काय हे मी ज्या प्रकारे जरूर आहे त्या प्रकारे मी समजावून सांगितला होता. परंतु कुंडलिनी जागृती कशी केली जाते ह्याच्या ज्या ओव्या त्या ह्याच्यामध्ये अध्यायामध्ये त्या मी घेतल्या नव्हत्या. आणि तोच भाग ह्या ठिकाणी आहे. यामधल्या ओव्या म्हणजे 44 ह्या ओव्यांपर्यंत तोच भाग आहे म्हणून मी तो सोडते. ज्यांना इच्छा असेल त्यांनी वाचा, की ज्यांना कुंडलिनी जागृती यावरती ज्यांनी काही वाचलंय, ऐकलंय, अभ्यास केलाय त्यांनी जरूर वाचा. पण मी म्हणजे कुंडलिनी जागृती हा एक थोडा हठयोगाचा प्रकार आहे हे माहीत असू दे. आणि हठयोगामध्ये असं आहे की आपल्या शरीरातल्या काही ज्या निरनिराळ्या शक्ती आहेत त्या शक्तींचा उपयोग किंवा त्या शक्ती जागृत करून, उपयोग याचा अर्थ की त्या विशिष्ट शक्ती आपल्या शरीरामध्ये असतात, त्या विशिष्ट शक्ती जागृत करून त्या शक्तींच्या द्वारे आपण ईश्वराप्रत पोचू शकतो अशी कल्पना हठयोगामध्ये आहे. आणि त्यापैकी एक शक्ती म्हणजे कुंडलिनी. तर ती कुंडलिनी जागृत का केली जाते, तर कुंडलिनी ही अशी शक्ती आहे की जी आपल्या ह्याच्या काय म्हणतात मूलाधार चक्राच्या तिथे आहे. आणि तिथून ती जागृत झाल्यानंतर तिथे ती निद्रावस्थेमध्ये, सुप्तावस्थेमध्ये आहे. तिथून जागृत झाल्यानंतर वरची जी सगळी चक्र आहेत त्या चक्रातून ती वर जाते. अशी म्हणजे सूक्ष्म देहातली ही कल्पना आहे. आणि मस्तकामध्ये जे सहस्राधार चक्र असतं तिथपर्यंत ती जाते. आणि त्याच्यावरती ईश्वर आहे, त्या मग ईश्वराशी तिचं मिलन होतं. अशा प्रकारची ही कल्पना आहे. एवढंच मी आत्ता सांगते. पण ते ध्यान म्हटलं आहे आणि म्हणून ध्यानाच्या संबंधी ज्या वेळेला त्या ज्ञानदेवांनी विवेचन केलं आहे 6व्या अध्यायामध्ये, त्यावेळेला त्यांनी कुंडलिनीचा उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून ह्या ज्या मधल्या ओव्या आहेत त्या त्याबद्दलच्या आहेत. तर तेवढ्या मी गाळते. आता पुढे आपण जातोय आणि 45 ओवी आपण घेतोय. म्हणजे आता त्या कुंडलिनी जागृती किंवा ध्यान साधना ह्याच्यामध्ये काय आहे की मोक्ष प्राप्त करण्यासाठी किंवा ईश्वर प्राप्तीसाठी आधी आपण आपल्या सगळ्या शक्तींसह आपण ईश्वरोन्मुख व्हायला पाहिजे, ही मुख्य कल्पना आहे. आणि म्हणून आता पुढच्या तेवढा विचार फक्त जर तुम्ही ठेवला तर पुढच्या ओव्यांशी तो जोडून आपल्याला घेता येतो. 45 ओवी अशी आहे. तैसे मोक्षी प्रवर्तलया वृत्ती ब्रह्मी जयालया
तव वैराग्य आथितया भंगू कैचा असं म्हटलेलं आहे. पुढची ओवी घेते आणि मग दोन्हीचा अर्थ सांगते. म्हणून सवैराग्यू ज्ञानाभ्यासू तो सभाग्यू करुणी झाला योग्य आत्मलाभा. अशा या दोन ओव्या ज्या आहेत त्याचा अर्थ मात्र घेणं आवश्यक आहे आणि तो घेते. मोक्षी प्रवर्तलया म्हणजे आता तो माणूस कसा आहे, तो साधक कसा आहे, तर त्याला मोक्ष प्राप्तीची आकांक्षा आहे, ईश्वर प्राप्तीची आकांक्षा आहे, आत्मज्ञान आपल्याला व्हावं ह्याची त्याला आकांक्षा आहे. आणि म्हणून तो मोक्षाला म्हणजे प्रवृत्त झालेला आहे. मोक्ष प्राप्तीसाठी तो आता प्रवृत्त झालेला आहे, अशी त्याची वृत्ती झालेली आहे. आणि ती वृत्ती, त्या वृत्तीला काय म्हटलंय, ती वृत्ती ब्रह्मी जया लया म्हणजे ब्रह्मामध्ये लीन होईपर्यंत. वृत्ती ब्रह्मी जया लया ह्याचा अर्थ नीट लक्षात घ्या. जया लया म्हणजे जया याचा अर्थ जोपर्यंत ती वृत्ती ब्रह्मामध्ये लीन झालेली नाही तोपर्यंत. त्याचा जयाचा अर्थ असा आहे की वृत्ती त्याला तर ब्रह्मापर्यंत पोचायचं आहे, पण एकदम काही ते आता हा क्रमयोगी आहे, तर एकदम काही ब्रह्मापर्यंत तो पोचत नाही. आणि म्हणून असं म्हटलंय वृत्ती ब्रह्मी जया लया म्हणजे ब्रह्मामध्ये जोपर्यंत ती लय पावत नाही, लीन होत नाही ब्रह्मामध्ये, तोपर्यंत काय असतं तर तव वैराग्य आथी तया भंगू कैचा असं म्हटलेलं आहे. म्हणजे तोपर्यंत त्याची स्थिती कशी असते तर ती वैराग्यपूर्ण स्थिती असते. जोपर्यंत ती वैराग्य ह्याची मोक्षप्राप्ती म्हणजे ब्रह्मामध्ये तो लीन झालेला नाही तोपर्यंत त्याची वृत्ती कशी असते तर पूर्ण वैराग्य त्याच्यामध्ये असतं. की जे आधी त्यांनी सांगितलंय ना, तो एकांत स्थळी राहतो, त्याच्या शरीराचे अवयव हेच त्याचे सोबती असतात, हे जे सगळं त्यांनी सांगितलंय तेच इथे आहे की तो पूर्ण वैरागी झालेला असतो. तव वैराग्य आथितया म्हणजे तोपर्यंत त्याच्यामध्ये काय असतं तर पूर्ण वैराग्य असतं. आणि भंगू कैचा असं जे म्हटलंय ना, तर त्याचा अर्थ असा की असा जो माणूस आहे, ह्या शब्दांचा अर्थ नीट लक्षात घ्या की असा जो माणूस आहे की ह्याच्यासाठीच तो प्रयत्न करतोय आहे, त्या ह्याच्यापर्यंत आत्मप्राप्ती, मोक्षप्राप्ती, ब्रह्मप्राप्ती ह्याच्याच प्रयत्नामध्ये तो आहे आणि तोपर्यंतचा काळ तो पूर्ण वैराग्यामध्ये घालवतो आहे. असा जो माणूस आहे त्या माणसाला भंगू कैचा म्हणजे त्याला धक्का लागेलच कसा असा त्याचा. भंगू कैचा म्हणजे प्रश्नचिन्ह आहे तिथे. त्याला कोण धक्का लावेल? तो पूर्ण वैराग्य पूर्ण आहे आणि तो प्रयत्नशील आहे. कशासाठी तर त्या प्राप्तीसाठी, ब्रह्मप्राप्तीसाठी तो प्रयत्न करतोय, पूर्ण वैराग्याने राहतोय. मग त्याला काय भीती कशाची? भंगू याचा अर्थ त्याला धक्का कोण लावेल किंवा त्याला भीती कशाची आहे, त्याची ही स्थिती कशाने भंग पावेल. भंगू कैचा म्हणजे कशाने भंग पावेल? काहीच शक्यता नाही, कारण तो पूर्णतः त्याच मार्गावरती त्यांनी आता तो मार्ग पूर्णतः आत्मसात केलेला आहे. आणि पुढची ओवी काय? म्हणून सवैराग्य. आता पहा त्याचं वर्णनच तसं केलंय. म्हणून सवैराग्य ज्ञानाभ्यासू तो सभाग्य करुणी झाला योग्य आत्मलाभा. म्हणजे तो आता कसा आहे? सवैराग्य, वैराग्यासह वैराग्य पूर्ण आहे. त्याचप्रमाणे ज्ञानाभ्यासू म्हणजे पूर्ण ज्ञान मिळवण्यासाठी तो अभ्यास करतो आहे, तो प्रयत्न करतो आहे. अभ्यास या शब्दाचे अर्थ मी आधी अनेक वेळेला सांगितलेले की कितीही अपयश आलं तरी सुद्धा तो मार्ग सोडायचा नाही, त्यालाच अभ्यास म्हणतात.
की येतं, कित्येक वेळेला अडचणी येत असतात, अडथळे येत असतात, अगदी आपल्याच्याने आता हे होणारच नाही असं वाटत असतं, पण तरीसुद्धा तो मार्ग सोडायचा नसतो. तर ज्ञानाभ्यासू हे ह्या शब्दामध्ये तो अर्थ आहे. आणि मग काय म्हटलंय, तो सौभाग्य, म्हणजे असं त्याचं आता भाग्य आहे, सौभाग्य आहे असं म्हणा, की सगळं सगळं काही त्या जे काही आवश्यक आहे त्याला आत्मलाभासाठी ते सगळं काही आता त्याच्याकडे आहे. आणि म्हणून मग पुढे म्हटलंय, करुणी झाला योग्य आत्मलाभा, म्हणजे आता आत्मलाभाला तो योग्य झालेला आहे. म्हणजे आता क्रमवार तो कसा गेला तर खालच्या पायरीपासून तो आता आत्मलाभाला योग्य झालेला आहे. आता हे असं सांगून पुढच्या 1-2-3 ओव्या सोडते कारण तशाच प्रकारच्या आहेत म्हणून. आता 53व्या श्लोकानंतरच्या ओव्या आपण घेतोय आणि त्या ओव्यांमध्ये असं आधीच त्याचं अर्थ हे सांगते, म्हणजे त्यामध्ये काय विचार आहे तो आधी सांगते. नाही तर असं वाटेल की ह्या वरच्या विचाराशी एकदम विसंगत काहीतरी आहे असं आपल्याला वाटेल, म्हणून मी सांगते की ह्या पुढच्या ज्या ओव्या आहेत किंवा हा जो 53वा श्लोक आहे त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं आहे ते असं आहे की हा असा आत्मलाभाच्या मार्गाला आता इतका पुढे जातोय, पण अर्जुना लक्षात घे की या मार्गामध्ये काही अडचणी येत नाही, काही अडथळे येत नाहीत असं नव्हे. म्हणजे इतका पुढे आलाय पण तरी सुद्धा त्या मार्गामध्ये अडथळे येत नाहीत अशी स्वतःची समजूत आता तू करून घेऊ नको. म्हणजे इतका क्रमयोगी जो आहे, इतक्यापर्यंत म्हणजे आत्मलाभाला आता तो योग्य झालाय, पण तरी सुद्धा काही अडचणी, काही अडथळे, काही इतर गोष्टी अशा घडू शकतात की तो पुन्हा मागे जाण्याची शक्यता असते ह्या गोष्टी घडल्या तर. आणि मग असे अडथळे कोणते असतात आणि ते त्याचे वैरी कसे असतात, ते अडथळे म्हणजे त्याचे वैरी असतात आणि त्या वैऱ्यांशी तो संघर्ष करत करत तो पुढे जात असतो. किती सुंदर कल्पना आहे पा. म्हणून मी आधी ते सांगितलं की ते वैरी आहे, ते अडथळे म्हणजे त्याचे वैरी आहे, शत्रू आहे. त्या शत्रूंशी झगडा करत करत संघर्ष करत करत त्याला आता क्रमवार आणखी पुढे जायचंय. आणि आता हे अडथळे कोणते आहेत ते आपण पुढे पाहतोय. 1050वी ओवी जी आहे ती अशी आहे पहा. तेथ आडवावया आले दोषवैरी जे धोपटिले तया माझी, म्हणजे त्यांनी धोपटून काढलाय त्या वैऱ्यांना, धोपटिले. आणि त्याच्यामध्ये कोण पहिलं तर तया माझी पहिले देहाहंकारू, म्हणजे देहाचा अहंकार, मी हा जो काही आपल्यामध्ये असतो हा देहाचा अहंकार आहे. आपण स्वतःला इतरांपेक्षा वेगळं समजतो, बरोबर आहे ना, की त्यांच्यापेक्षा मी वेगळा आहे, की माझी बाग आहे, ह्या बागेतली फुलं माझी आहे, दुसरा कोणी त्याला हात नाही लावायचा. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मी वेगळा आणि इतर माणसं वेगळी असा जो आहे तो हा देहाहंकार आहे. आणि तो अनेक प्रकारे तो देहाहंकार काम करत असतो. तर अशा प्रकारे पहिला कोण ह्या दोषांमध्ये, वैऱ्यांमध्ये, तर देहाहंकार, हाडाची देहाहंकार. त्यानंतर ती ओवी असे, तेथ आडवा वया आले दोष वैरी जे धोपटिले तया माझी पहिले देहाहंकारू. तर त्याच्याशी पहिल्यांदा त्यांनी संघर्ष केला अहंकाराशी. आणि त्याच्यानंतरची एक ओवी सोडून 52वी ओवी घेते, मुद्दाम आपल्याला अर्थाला सोपं पडावं म्हणून त्या ओव्या मी अशा जोडते. 52वी ओवी. तयाचा देह दुर्ग हा थारा मोडून घेतला तो वीरा. म्हणजे हा जो देह दुर्ग हा अहंकाराचा थारा, म्हणजे अहंकाराचं वास्तव्याचं ठिकाण कुठलं तर देह, बरोबर आहे ना, की देह, मी, माझं, मला, म्हणजे
आपला देह दुर्ग हा त्याचा थारा आहे, त्याचं आश्रयाचं स्थान आहे, वास्तव्याचं स्थान आहे. तेच मुळे त्यांनी पहिल्यांदा मोडून टाकलं. मोडूनही घेतला तो विरा. आणि मग आता पुढे दुसरा अडथळा सांगितला. आता त्याच ओवीतला पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या गोष्टीचा उल्लेख आहे. पहिल्यांदा देहाहंकाराचा उल्लेख आहे. आता पुढच्या ओवीमध्ये त्याच ओवीमध्ये पुढच्या भागात दुसऱ्या गोष्टीचा उल्लेख आहे. आणि तो कोणता? आणि बळ हा दुसरा मारिला वैरी. बळ म्हणजे काय असतं की जोपर्यंत माणसामध्ये, मागेही एकदा म्हणजे 2 तासांपूर्वी असेल कधीतरी असा एक उल्लेख येऊन केला आहे पहा, जोपर्यंत तारुण्य आणि बळ आपल्यामध्ये असतं तोपर्यंत आपल्याला अशी एक जोश असतो आपल्यामध्ये की आपण काय वाटेल ते करू शकतो. तर तो जो आपल्यातला बळ ही जी कल्पना आहे की आपण आपल्या बळाने सगळं काही मिळवू शकतो आणि सगळ्या अडचणी आपण पार करू शकतो, हा जो आपल्यामध्ये एक अहंकार बळाचा पुन्हा आणखी एक वेगळा असतो, तर त्याचा उल्लेख इथे केलेला आहे. तर हा बळ हा दुसरा मारिला वैरी. त्यांनी ह्या दुसऱ्या वैऱ्याला सुद्धा मारून टाकलं. आणि त्या बळाच्या बद्दल त्यांनी असं पुढची जी ओवी आहे त्या बळाबद्दलच आहे. आणि ती अशी आहे, जो विषयाचे निनावे चौगुणेही वरी थावे, जेणे मृतावस्था धावे सर्वत्र जगा. म्हणजे जोपर्यंत हे बळ आपल्यामध्ये आहे, याचा एक जोश आपल्यामध्ये असतो, तोपर्यंत विषयाचे निनावे आपण चोहोकडे आपण हे करत असतो, म्हणजे धावत असतो की काय मला काय वाटेल ते मिळू शकेल, अशी आपली कल्पना असते आपल्या बळापुढे. आणि ते बळ फक्त शारीरिक बळ नाही, पैशाचं बळ असतं, बरोबर आहे ना. बळ ह्याचा अर्थ सर्व प्रकारचं, तारुण्यामध्ये असणारं बळ, मनाचं बळ, त्याचप्रमाणे शरीराचं बळ, पैशाचं बळ, सत्तेचं बळ. आज जे दिसतं आपल्याला सत्तेचं बळ काय, हे बळच आहे. तर आपल्याला सत्ताधारी लोकांची वृत्ती काय आहे? अशीच असते की आपण काय वाटेल ते करू शकतो, आपल्याला कोण अडवणार आहे, अशा प्रकारची जी वृत्ती असते ही बळ. म्हणजे हा बळ हा वैरी आहे. ह्या आपल्याला जर योगाच्या मार्गाने पुढे जायचं असेल तर हा बळ हा वैरी आहे. आणि त्याचा उल्लेख काय केलाय? चौगुणेही वरी ठावे, म्हणजे सर्वांचेच चारी बाजूने जणू काय अगदी आपल्यामध्ये बळ आहे म्हणून आपण सर्व काही मिळवू शकतो. वरी ठावे म्हणजे सर्वांच्या वरच आपण आहोत अशी मनामध्ये भावना असते. जेणे मृतावस्था धावे सर्वत्र जगा. म्हणजे मृतावस्था म्हणजे खरं म्हणजे सगळ्या जगाचं नुकसान. पहा ना, आता आपल्या जगामध्ये एकूण परिस्थिती काय हीच आहे की नाही, की बळाच्या आधारे कोणाला वाटतं बुद्धीचं बळ की आम्ही बुद्धीने काय वाटेल ते मिळवू शकतोय, कोणाला वाटतं सत्तेचं बळ. सगळे देश एकमेकांचे, देशांचे संबंध पहा, इंटरनॅशनल रिलेशन्स कशी आहेत सगळ्या जगामधली, ही अशीच आहे की प्रत्येक देश आता म्हणजे थोडंसं अवांतर होतं आहे, पण सांगते की हे जे म्हणजे मुस्लिम जगामध्ये जे काही अमेरिका विरोधी पहिल्यांदा जे विचार निर्माण झाले, आणि मग अमेरिका म्हटल्यानंतर अमेरिकेच्या साथीला जे कोण आहेत ते सगळ्यांच्याच बद्दल आणि आपल्याशी पण वैर, कारण हिंदू धर्माच्या ह्याच्याप्रमाणे. पण अमेरिकेच्या बाबतीमध्ये जे काही विचार निर्माण झाले ह्या मुस्लिम जगामध्ये, की बदला घ्यायचा, सूड घ्यायचा, अशा प्रकारचे विचार निर्माण झाले. ह्याचं कारण आपण थोडंसं मागे गेलं आणि इतिहास जर नीट पाहिला, मी हे सांगते की मी अशी काही पुस्तकं वाचलेली आहेत. मी ज्यावेळेला अमेरिकेमध्ये होते त्यावेळेला मला आता ती नावं आठवत नाहीत, परंतु अशी एक्झॅक्टली अशी अगदी म्हणजे वाय वी हेट अमेरिका वगैरे अशी टायटल्स असलेली पुस्तकं
मी मुद्दाम वाचलेली आहेत की काय ह्यांच्या भावना काय आहेत, की त्यांना काय वाटतं आहे, हे मी मुद्दाम जाणून घेण्याचा प्रयत्न त्यावेळेला केलेला होता. आणि त्यामुळे मी तुम्हाला हे सांगते की हा जो आहे की आपल्याकडे सगळी संपत्ती आहे, आपल्याकडे हे आहे, ग्लोबलायझेशनच्या ह्याच्यात आपणच सर्वात वर आहोत वगैरे, हे जे काही एक प्रवृत्ती अमेरिकेमध्ये निर्माण झाली त्याचा सगळा परिणाम असा झाला की तुम्ही इतरांना दाबून टाकण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये. आणि मग ज्या वेळेला तुम्हाला दुसरं कोणीतरी दाबून टाकतंय त्यांच्या सत्तेमुळे, त्यावेळेला आपोआपच काय होतं तर सूड घेणं, बदला घेणं. एक आणखी एक पुस्तक वाचलं ज्याचं नावच रिव्हेंज असं होतं. रिव्हेंज म्हणजे बदला घेणं, सूड घेणं, असं एक पुस्तक मी वाचलेलं आहे. तर ही जी पुस्तक आहेत ही असं आपल्याला दाखवतात की ह्या वृत्ती का निर्माण होतात. तर त्याच्या मागे कारण असतं हे की बळाचं हे जे काही एक आमच्याकडे सगळं बळ आहे, आम्ही सगळ्या जगाला हे करून टाकू शकू, ही जी वृत्ती आहे त्याच्यामुळे त्यांच्याबद्दलची एक सुडाची भावना, तिरस्काराची भावना ह्या मुस्लिम जगामध्ये प्रथम निर्माण झाली. आणि त्यातून मग पुढे हा दहशतवाद वगैरे वाढत गेलेला आहे. तर मला कुठल्या देशावरती टीका करायची असं नाही, म्हणजे ह्याचं वाचन मी केलंय म्हणून मी तुमच्या पुढे हा विचार ठेवते. तर अशा प्रकारे तर हा बळ, हा जी कल्पना आहे ते अशा प्रकारची. आणि हा बळ दुसरा मारिला वरी, जो विषयाचे नावे चौगुणेही वरी थावे, जेणे मृतावस्था धावे सर्वत्र जगा. मला असं वाटतं की आता या शब्दांचे अर्थ बरोबर लक्षात आले असतील की खरोखर सर्व जगावरती मृतावस्था येण्याची शक्यता त्यामुळे असते. त्यानंतर पुढच्या 2 ओव्या गाळून 56वी ओवी घेते. जो सन्मार्ग भुलवी मग अधर्माचा आडवी, सुनी वाघा सापडवी नरका दिका. म्हणजे जो सन्मार्ग भुलवी मग अधर्माचा आडवी, ह्याचा अर्थ असा की जो माणूस सन्मार्ग, म्हणजे आता हा असा माणूस ज्याला एरवी मुमुक्षु असं म्हटलं जातं. मुमुक्षु हा शब्द गेलाय आपल्याला, पण पुन्हा जर अर्थ विसरला असला तर म्हणून सांगते की मुमुक्षु याचा अर्थ हाच आहे की मोक्षप्राप्तीचा ज्याला ध्यास आहे किंवा त्यासाठी जो प्रयत्न करतो आहे, मोक्षप्राप्ती किंवा आत्मज्ञान आपल्याला व्हावं म्हणून जो प्रयत्न करतोय त्याला मुमुक्षु असं म्हणतात. तर असा जो मुमुक्षु असतो, जो मोक्षप्राप्तीची किंवा आत्मज्ञान प्राप्तीची अपेक्षा, आकांक्षा करत असतो, त्याला म्हणजे सरळ वाटेनी तो चाललेला असताना त्याला अडवणारा आणखी एक हे म्हणजे अधर्म आडवी, सुनी वाघा सापडवी नरकादिका. म्हणजे अधर्म जो असतो हा आणखी एक त्याचा वैरी असतो की अधर्माच्या ह्याला जर समजा काही कारणामुळे तो जर लागला तर मग अधर्म म्हणजे काय तुम्हाला माहिती की आपली कर्तव्य विसरणं म्हणजे अधर्म. अधर्म ह्याचा चुकीचा अर्थ अजिबात घेऊ नका की अधर्म म्हणजे हे धर्म विधी न करणं म्हणजे अधर्म मुळीच नव्हे. तर अधर्म याचा अर्थ की आपली विशिष्ट परिस्थितीमध्ये जी विशिष्ट कर्तव्य असतात ती न करणं म्हणजे अधर्म. तर किंवा अपेक्षेनुसार न वागणं म्हणजे अधर्म. तर असा जो अधर्माचा आडवी म्हणजे तो अधर्म आडवा येतो आणि तो आडवा आला तर काय त्यामुळे काय होतं ते जे पुढचे जे शब्द आहेत ते नीट लक्षात घ्या. सुनी वाघा सापडवी नरका दिका, ह्याचा अर्थ असा आहे की असं जर घडलं तर सरळ नरकाच्या मार्गालाच आपण जास्तो, सरळ नरकाचा मार्गच आपल्याला लागतो. म्हणजे सुनी वाघा ह्याचा अर्थ मार्ग, वाट. वाघा म्हणजे वाट किंवा मार्ग. तो मार्ग कसला? नरकादिका म्हणजे जे अत्यंत हीन अशा परिस्थितीला आपण जातो
तर अधर्म हा जर आपण त्या धर्माच्या मार्गाने गेलो तर आपण सरळ नरकाच्या मार्गावरच पोचलेलो असतो. म्हणजे हा आणखी अधर्म हा आणखी एक वैरी, आणखी एक शत्रू. आणि त्याचा उल्लेख पहा पुढच्या ओळीमध्ये. तो विश्वासे मारिता रिपू, निवटून घातला दर्पू, आणि जयाचा आहा कंपू तापसासी. हा पुढचा जो निवटून घातला दर्पू हा जो भाग आहे ना, हा पुढच्या वैरी जो आहे, पुढचा शत्रू त्याबद्दलचा आहे. पण ह्या ठिकाणी जे सांगितलंय, पहिल्यांदा जे म्हटलंय, तो विश्वासे मारिला रिपू, म्हणजे तो अधर्म हा जो रिपू आहे त्याला पहिल्यांदा त्यांनी मारून टाकलं आणि धर्माच्या मार्गाने तो जायला लागला. आणि मग पुढे आणखीन एका वैर्याचा, आणखीन एका शत्रूचा उल्लेख केलाय, आणि तो म्हणजे निवटून घातला दर्पू. दर्प ह्याचा अर्थ दुराभिमान, कुठल्याही गोष्टीचा दुराभिमान. एवढंसं काहीतरी आपण केलं की त्याचं इतकं काहीतरी मोठं करून लोकांना जे सांगितलं जातं, हां बरोबर आहे ना, की काही अगदी फार काही मोठं नसतं, पण हां मी असं केलं, मी ते तिला दिलं, म्हणजे केवढा मोठा त्याग आपण केला, केवढं मोठं दान आपण केलं, केवढा मोठा आपण किती मोठे आहोत हे सांगण्याचा जो प्रयत्न असतो हा दुराभिमान असतो. पूर्वी आपल्या ह्याच्यामध्ये अजूनही आपल्या खेड्यांमध्ये ही पद्धत आहे की ती खरं म्हणजे पूर्वी अशा कारणामुळे निर्माण झाली की यात्रेला कोणी गेलं, तीर्थक्षेत्राला कोणी गेलं की ते तीर्थक्षेत्रापर्यंत पोचणं हे त्यावेळेला इतकं कठीण होतं की माणूस परत येईल की नाही हे सांगता येत नव्हतं. आणि म्हणून अशी एक प्रथा निर्माण झाली आपल्या समाजामध्ये की असा माणूस परत आला तीर्थयात्रेला जाऊन की मग गावाला जेवण घालायचं, लोकांना हे करायचं, ही प्रथा त्यामुळे निर्माण झाली. पण आता अजूनही तसं केलं जातं की अगदी तुम्ही विमानाने जाता पण परत आल्यानंतर ते हे करायचं, जेवण घालायचं. कशासाठी? मी केवढं मोठं पुण्य मिळवून आलो. हे सगळे दुराभिमान असतात. तर असे निवटून घातला दर्पू, म्हणजे हा दर्प जो आहे, दुराभिमान जो आहे, तो त्यांनी निवटून घातला, म्हणजे तो त्यांनी बाजूला टाकला. आणि जयाचा हा कंपू तापसासी, म्हणजे तापस जे असतात, तपस्या करणारे जे असतात त्यांना सुद्धा ह्या दर्पाची भीती असते. बरोबर आहे ना, की जे अगदी तपस्या करतात पण त्यांना त्या तपस्येचा दर्प असतो की आम्ही किती श्रेष्ठ, आम्ही किती उंचीला पोचलेलो आहोत, ह्याचा त्यांना दर्प असतो. तर हा दर्प हा तर अत्यंत वाईट असा एक दोष आहे आणि तो त्यांनी निवटून घातलेला असतो. आता पुढे जाऊया 58वी ओळी. क्रोधा ऐसा महादोखू, जयाचा देखा परिपाकू, भरिजे तव अधिकू रीता होय जो. म्हणजे क्रोध हा एक अत्यंत महादोष की जयाचा देखा परिपाकू, ह्याचा अर्थ असा की परिपक्व अवस्था, क्रोधाची परिपक्व अवस्था. म्हणजे कल्पना करा प्रत्येकाने की क्रोधाची परिपक्व अवस्था म्हणजे काय असेल, तर ती अशी अवस्था जर निर्माण झालेली असेल तर भरिजे तव अधिकू रीता होय जो. म्हणजे अशी जर अवस्था निर्माण झाली तर त्याचं सगळं केलेलं आतापर्यंत जे सगळं तपस्या केली आहे, जे प्रयत्न केले ते सगळे वाया जातात. तर अशा प्रकारे त्याच्यावर पाणी तर असं हे क्रोध हा असा महादोष आहे. आणि हा क्रोधाला हे काय असतं, कारण काय असतं ते पुढच्या ओळीमध्ये पहा. तो कामू कोणेच ठाई नसे, ऐसे केले पाही की तेची क्रोधाही सहजे झाले. मुळाचे तोडणे जैसे होय का शाखोद्देशे,
कामू नाशलेनी नाशे तैसा क्रोधू. म्हणजे क्रोध कशातून का निर्माण होतो तर आपल्यामध्ये काम भावना. काम ह्याचा अर्थ इच्छा. काम ह्याचा अर्थ नेहमी वैषयिक काम असा घेऊ नका. काम म्हणजे इच्छा की मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, हे जे काही मनामध्ये सातत्याने असतं तर ते जे असतं आणि मग त्याप्रमाणे जर घडलं नाही मग क्रोध निर्माण होतो. म्हणजे काम आणि क्रोध हे कामामुळे क्रोध निर्माण होतो. तर असं हे जे आहे तर त्याला त्याच्या बाबतीमध्ये म्हटलेलं आहे की मुळाचे तोडणे जैसे. म्हणजे मूळच जर आपण तोडून टाकलं तर होय का शाखोद्देशे. म्हणजे मग पुढच्या शाखा आपोआपच तुटून पडतात किंवा त्या नष्ट होतात. म्हणजे मुळाचे तोडणे जैसे होय का शाखोद्देशे कामू नाशलेनी नाशे तैसा क्रोधू. म्हणजे अशा प्रकारे काम नष्ट झाला की आपोआप क्रोधही कमी होतो. म्हणून पुढची जी ओवी आहे त्याच्यामध्ये एक शब्द आहे तो नीट कळला पाहिजे म्हणून ती ओवी घेते. म्हणून काम वैरी झाला जेथ ठाणोरी. झाला जेथ ठाणोरी तो एकत्र घ्या. झाला जेथ ठाणोरी तेथ सरली वारी क्रोधाचीही. असं येते. म्हणून काम वैरी झाला जेथ ठाणोरी तेथ सरली वारी क्रोधाचीही. म्हणजे काम हा वैरीच आहे. आता त्या वैर्याचं झाला जेथ ठाणोरी. हा जो ठाणोरी शब्द आहे त्याचा अर्थ माहिती नसेल म्हणून सांगते की युद्धात ज्या मारलं जाणं म्हणजे ठाणोरी. ठाणोरी याचा अर्थ आपल्या परिचयाचा नाही आहे म्हणून मुद्दाम मी तो सांगते की ठाणोरी म्हणजे युद्धामध्ये मारलं जाणं. तर आता युद्ध कोणाचं आहे की हा जो साधक आहे मुमुक्षू आहे तो कोणाशी युद्ध करतोय. ह्या काम क्रोध या सगळ्या दोषांशी युद्ध करतोय. तर त्यांनी त्या युद्धामध्ये ठाणोरी म्हणजे कामाला काम हा जो वैरी होता त्याला त्यांनी त्या युद्धामध्ये मारून टाकलं असा तो अर्थ आहे. मी मुद्दाम घेतला कारण हे शब्द आपल्याला जेव्हा माहिती नसतात त्यावेळेला अर्थ लक्षात येत नाही म्हणून घेतला. तेथ सरली वारी क्रोधाचीही. म्हणजे मग आपोआपच क्रोधही नाहीसा झाला. आता त्यानंतरच्या काही ओव्या सोडते आहे आणि पुढच्या घेते आहे आणि त्या अशा की 66वी ओवी घेते. 66वी ओवी. ऐसा दुर्जयो जो परिग्रहो तयाचा फोडुनी ठावो भवविजयाचा उत्साह भोगीतसे. म्हणजे ह्या ठिकाणी कशाचा उल्लेख आहे. वैरिक कुठल्या वैर्याचा किंवा दोषाचा उल्लेख आहे तर परिग्रह. परिग्रह आणि परिग्रह ह्याचा अर्थ परिवार किंवा संघ. संघ म्हणजे संघ गोळा करणं म्हणजे संग्रह करणं हा एक वेगळा अर्थ आहे. पण ह्या ठिकाणी काय आहे त्याला एकांतात राहायचं आहे, त्याला शांत व्हायचं आहे म्हणून परिग्रह याचा अर्थ तोही असू शकतो पण त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचा अर्थ काय की तो सगळा संघ सोडतो. तो सगळा परिवारापासून दूर होतो. ह्याचा अर्थ संसाराचा त्यागच केला पाहिजे असं नाही पण संसारामध्ये राहून सुद्धा आपण शांत हो, वृत्तीने शांत व्हायचं, त्याच्यामध्ये गुंतायचं नाही. कारण कित्येक वेळेला असं होतं पहा की वृद्ध वयाची स्त्री घरातली विशेषतः म्हणते की मी आता सगळ्या ह्या संसारापासून मुक्त झाले आणि म्हणून मुद्दाम
वेगळ्या खोलीमध्ये आपण आपली बसलेली असते, पण कान सगळे कोण काय बोलतंय, स्वयंपाक काय चाललाय, बरोबर ते वास तो बरोबर आलाय काही नाही, म्हणजे आपल्या सुनेला नीट जमलंय का नाही स्वयंपाक, सगळं लक्ष त्याच्याकडे असतं. हा संग असतो, हा संग असतो. त्याचा उल्लेख या ठिकाणी की त्यांनी परिग्रह जो आहे तो फोडून टाकलेला आहे आणि तोडून टाकलेला आहे. म्हणजे हा जो संग जो आपण कायम आपल्या बरोबर या सगळ्या वृत्ती घेऊन आपण जगत असतो, त्या सगळ्या वृत्ती त्यांनी सोडून टाकलेल्या आहेत. आणि म्हणून पुढे म्हटलंय, भवविजयाचा उत्साह भोगीत असे जो. भवविजय म्हणजे या जगातला हा विजय आहे, बरोबर आहे ना, की हा जगातला विजय आहे, की जगात राहून सुद्धा संग सोडणं हे किती कठीण आहे आणि तो विजय त्यांनी मिळवलेला आहे. आणि असा तो उत्साह भोगत असतो. पुढे म्हटलेलं आहे 67 योगी तेथ. आता त्याचं आणखीन गुणांचं आतापर्यंत दोष कसे मारले हे सांगितलंय, आता गुणांचं थोडंसं वर्णन केलंय. तेथ आता अशी त्याची स्थिती झाली की मग काय व्हायला लागतं. तेथ अमानित्वादी आघवे ज्ञान गुणाचे जे मेळावे ते कैवल्य देशीचे आघवे रावो जैसे झाले. म्हणजे आठवतंय 13व्या अध्यायामध्ये अमानित्व वगैरे सगळं ज्ञानाचे गुण आपण पाहिलेले आहेत, ज्ञानाची लक्षणं आपण पाहिलेली आहेत. ती जी ज्ञानाची लक्षणं किंवा ज्ञानाचे गुण ज्यांना म्हटलेलं आहे, त्या ज्ञान गुणांचे मेळावे ते आता त्याच्याकडे यायला लागले. म्हणजे दोष सगळे वैरी जे होते ते त्यांनी मारून टाकले आणि आता ज्ञान गुणांचे मेळावे हे त्याच्याकडे यायला लागले. आणि त्याला त्यांनी काय म्हटले ज्ञानदेवांनी, कैवल्य देशीचे आघवे रावो जैसे आले. म्हणजे कैवल्याचे रावो म्हणजे राजे, कैवल्याचे राजे हे सगळे जे ज्ञान गुण आहेत हे कैवल्याचे राजे आहेत आणि तेच आता त्याच्याकडे यायला लागलेले आहेत. म्हणजे आता त्याची कशी पुढे पुढे प्रगती कशी होते, तो ऊर्ध्व दिशेला कसा जातोय हे सांगितलेलं आहे. आणि पुढे आता तेव्हा सम्यक ज्ञानाची या राणीवा उगाणुनी तया परिवारू होऊनिया राहत अंगे. म्हणजे सम्यक ज्ञान ह्याचा हा शब्द येऊन गेला आहे आपल्याला. सम्यक ज्ञान म्हणजे यथार्थ ज्ञान, यथार्थ योग्य ज्ञान. म्हणजे आता चुकीचं ज्ञान सगळं टाकलंय त्यांनी, योग्य ज्ञान त्याच्याकडे आहे. सम्यक ज्ञानाची या राणीवा ह्याचा अर्थ राणीव म्हणजे राज्य. आणि ज्या वेळेला राणीवा म्हणतात तेव्हा तो अनेकार्थी बहुअर्थी असतो. म्हणजे राज्ये असं आपण म्हणतो ना, अनेक राज्य. सम्यक ज्ञानाची या राणीवा म्हणजे ती सगळी यथार्थ ज्ञानाची सगळी राज्य आता उगाणुनी तया म्हणजे त्याला अर्पणच जणू काही झाली आहे. उगाणुनी याचा अर्थ अर्पण होणं. म्हणजे त्याच्याकडे आली आहेत, चालून आली आहेत, अर्पण झाली आहेत ती सगळी ज्ञानाची राज्य त्याच्याकडे. म्हणजे त्याला आता ती मिळवावी नाही लागत, ती त्याच्याकडे चालून आलेली आहेत आपोआप. उगाणुनी अगदी ती अर्पण झालेली आहे. आणि मग पुढे म्हटले परिवारू होऊनिया राहत अंगे. म्हणजे मग अशा प्रकारे त्याचा परिवार होऊन ते राहतात. म्हणजे आपल्या परिवाराचे जसे सदस्य असतात तसे आता त्याच्या परिवाराचे सदस्य कोण, तर सगळे ज्ञानाचे गुण हे त्याच्या काय म्हणजे क्रमयोग सांगता किती सुंदर कल्पनांकडे ज्ञानेश्वर आलेले आहेत की त्याचा परिवार आता बाकीचा सगळा संपला. दोष होते वैरी तेही मारून टाकले आणि आता त्याची जी काही प्रगती झाली आहे ती अशी इतक्या की त्याचा आता परिवार म्हणजे सगळे ज्ञानाचे गुण
पुढे 1070 ओवी, 1070वी ओवी मधली एक गायते. पुढा म्हणजे आता त्याच्यानंतर काय होतं, तर बोधाची एक कांबी बरी, विवेकू दृश्याची मांदी सारी, योग भूमिका आरती करी येती जैसिया. म्हणजे आता त्याच्या हा जो काही बोध त्याला झालेला आहे त्या कांबीवर, म्हणजे त्या काय कांबी म्हणजे काय म्हणायचं, लोखंडी सळी. सळी म्हणजे कुठलीही सळी म्हणा, की बोधाची जी काही ते सळी, ह्याचा अर्थ जी ऊर्ध्व रेषा आपण पाहिली ना, तोच अर्थ डोळ्यासमोर घ्या. ते त्या सळी, लोखंडाची सळी म्हणण्यापेक्षा काठी, पण ती ऊर्ध्व दिशेला केलेली. तर असा हा बोधाची एक कांबी बरी. आता काय झालंय, विवेकू दृश्याची मांदी सारी, म्हणजे सगळी आता विवेकाची दृश्य ही मांदी, याचा अर्थ समुदाय, मांदी आली. तर ती विवेक दृश्याची सगळी आता समुदाय किंवा ते जमायला लागले. आणि अशा प्रकारे पुढे तर इतका सुंदर त्याने उल्लेख केलेला आहे, योग भूमिका आरती करी येती जैसिया. म्हणजे योग भूमिका म्हणजे योग, आपल्याला एरवी योग साधायचा असतो, तर ह्याची आता अशी स्थिती झाली आहे की योगच आता आरती करत, त्याची आरती करत त्याच्या समोर आली. म्हणजे योग म्हणजे काय, तर योग याचा अर्थ ईश्वराशी योग, ईश्वराशी युक्त होणं. तर तेच मुळी ती परिस्थिती आरती करत त्याच्या समोर आली, म्हणजे त्याचीच आरती करताय योग. किती सुंदर विचार आहे. त्यानंतर पुढे 72वी ओवी घेते, ब्रह्मैक्यासारखे स्वराज्य येता जवळीके, झळंबिता आहे हरिके तिन्ही लोक. म्हणजे आता त्याचं ब्रह्मैक्य झालेलं आहे, ब्रह्माशी एकरूप झालेला आहे तो. आता अशा एकरूप व्हायच्या स्थितीला आलेला असं म्हणते मी. ब्रह्मासारिखे म्हणते, आणि त्यामुळे ब्रह्माशी एकरूप होण्याच्या स्थितीला तो आलेला आहे. असं स्वराज्य येतात जवळीके, हे त्याचं असं स्वराज्य, त्याला स्वराज्य म्हटले. ब्रह्माशी एकरूप होणं ह्याला स्वराज्य म्हटलेलं आहे. आणि ते येतात जवळीके, झळंबित आहे हरिखे तिन्ही लोक. हरिख म्हणजे हर्ष, आनंद. तिन्ही लोक आनंदाने भरून गेले. की असा जो काही योगी आहे त्याचं ती अवस्था बघून तिन्ही लोक आनंदाने भरून गेलेले आहेत, किंवा त्यांनी आनंदाने भरून टाकले आहेत असंही म्हणतायत. त्यांनी तिन्ही लोक आनंदाने भरून टाकले आहेत. आता मधली एक ओवी गाळते आणि 74वी ओवी घेते, आणि ती अशी आहे, हे ना भलतेने व्याजे, तो जयाते म्हणे माझे, ते नोडवेची का तुझे अद्वितीय झाला. यातले सगळे शब्द नीट लक्षात घ्या, म्हणजे त्याचे अर्थ जर कळले नाही तर या ओवी कळणारच नाही. म्हणून नीट अर्थ लक्षात घ्या की हे ना भलतेने व्याजे, म्हणजे कोणत्याही कारणाने, कोणत्याही निमित्ताने, कोणत्या, व्याज म्हणजे काय, कारण, कोणत्याही कारणाने, भलतेने म्हणजे कुठल्याही कारणाने. आता काय होतं, तो जयाते म्हणते माझे, म्हणजे तो कुठल्याही कारणाने आता माझं असं तो म्हणतच नाही, माझं. कारण तो अहमपणा आता त्याच्यातला पूर्ण गेला, आणि त्यामुळे माझा हा शब्द त्याच्या विचारात सुद्धा कधी येत नाही कुठल्याही कारणाने. आणि नोडवेची का तुझे अद्वितीय झाला असं जे म्हटलंय ना, ते नोडवेची ह्याचा अर्थ असा, नोडवेची म्हणजे त्याच्या पुढे येतच नाही असा अर्थ. नोडवे ह्याचा अर्थ
त्याच्या पुढे येत नाही. काय येत नाही तर द्वैत त्याच्या पुढे येत नाही. हा, लक्षात आलं? द्वैत त्याच्या पुढे येतच नाही, की मी वेगळा आणि दुसरी माणसं वेगळी, असं द्वैत हे त्याच्या पुढे येतच नाही. नोडवेची, काय नोडवेची तर द्वैत, ते अभिप्रेत आहे. म्हणून मी मुद्दाम सांगते की तिथे स्पष्टपणे शब्द नाही आहे, परंतु आपल्याला ते कळलं पाहिजे. जोपर्यंत अहमपणा असतो तोपर्यंत द्वैत असतो. आता त्याच्यातला अहम संपलेला आहे आणि त्यामुळे कुठल्याही कारणाने आता द्वैत त्याच्या पुढे येतच नाही, आडवं येत नाही. त्याच्या विचारांमध्ये ते आडवं येत नाही. आणि म्हणून त्याला काय म्हटलंय? अद्वितीय झाला असं म्हटलेलं आहे. म्हणजे अद्वितीय ह्याचा अर्थ द्वैत रहित. म्हणून तो द्वैत शब्द अभिप्रेत का आहे हे मी सांगितलं ना, ते अद्वितीय शब्दामुळे ते अभिप्रेत आहे. तो अद्वितीय झाला म्हणजे आता दुसरा आणि मी हा भावच राहिला नाही. अद्वितीय म्हणजे दुजा आणि मी हा भाव नाही, त्याला अद्वितीय म्हणतात. म्हणजे तो द्वैत रहित आता झालेला आहे, की सगळं मीच आहे असं त्याला वाटतं. म्हणजे आता पहा, आता तो ब्रह्माच्या क्रमयोगी आहे. तो आता ब्रह्माच्या जवळ जसा त्याच्या जवळ, याचा अर्थ की ब्रह्मासारखा होणं, ब्रह्मा समान होणं, ह्याच्या तो आता त्या स्थितीच्या खूप जवळ यायला लागलाय. आणि आता मधल्या थोड्या ओव्या गाळून आपण पुढे घेऊया, कारण ते बरोबर त्याच्याशी जोडून येतं म्हणून घेते. 84 ओवी बघा, 84. म्हणून ब्रह्मेसी तया ऐक्याचा समो धनंजया, होतसे तै उपाया बोहटू पडे. ह्याचा अर्थ असा की ब्रह्मेसी तया ऐक्याचा समो, याचा अर्थ ब्रह्माशी त्याचं ऐक्य होण्याचा समय. हा, ब्रह्माशी त्याचं ऐक्य होण्याचा समय, समो म्हणजे आता त्या ऐक्याचा समय. अर्जुना, आता काय झालेलं आहे? होतसे ते उपाया वोहटू पडे. म्हणजे आता त्याच्यासाठी जे उपाय करावे लागतात, हा, उपाय म्हटले ना की त्या ब्रह्माशी एकरूप होण्यासाठी जे जे काही आपल्याला उपाय किंवा प्रयत्न करावे लागतात ते आता वोहटू झाले, कमी कमी व्हायला लागले. आता त्याची जरुरी कमी झाली आहे, की आता तो गेला आहे, ब्रह्माच्या जवळ जायला लागलेला आहे. त्याच्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आता कमी व्हायला लागलेली आहे. किती क्रम हे किती सुंदर सांगितलंय पहा, की आता त्या उपायांची गरज कमी व्हायला लागलेली आहे. आणि आता याची स्थिती कशी आहे तर मग वैराग्याची गोंधळूक, जे ज्ञानाभ्यासाचे वार्धक्य, योग फळाचाही परिपाक दशा जे का, म्हणजे त्याची दशा कशी आहे तर वैराग्याची गोंधळूक याचा अर्थ मावळती वेळ. म्हणजे आता वैराग्य त्यांनी बाळगायचे हे सुद्धा गरज राहिली नाही. हा, उपाय कमी व्हायला लागलेत किंवा प्रयत्न त्याचे कमी व्हायला लागलेत. म्हणजे असं की आता छे मला वैराग्यासारखं राहायचंय, काही गरज नाहीये, इतक्यापर्यंत तो पोचलेला आहे की वैराग्याची गोंधळूक म्हणजे आता ती मावळती वेळ आलेली आहे. गोंधळूक म्हणजे मावळती वेळ आलेली आहे, वैराग्याची मावळती वेळ आलेली आहे. ज्ञानाभ्यासाचे वार्धक्य म्हणजे आता आलं ना लक्षात की ज्ञानाभ्यास आत्तापर्यंत जरूर होता, पण आता त्यालाही वार्धक्य यायला लागले, त्याचीही गरज उरलेली नाही. आता त्याला सगळं प्राप्त झालेलंच आहे. तर ज्ञानाभ्यासाचे वार्धक्य आणि पुढे काय म्हटलं, योग फळाचाही परिपाक म्हणजे योग फळ
म्हणजे योग त्यांनी ईश्वराशी युक्त होणं हे या सगळ्या ह्याचं प्रयत्नांचं जे फळ आहे त्याला म्हटलं योगफळ. तर त्या योगफळ सुद्धा आता परिपाक म्हणजे परिपक्व झालेलं आहे, परिपक्व झालेलं आहे. पुढची ओवी बघा. ते शांती पै सुभगा संपूर्ण ये तयाची या अंगा ते ब्रह्म होवा वया जोगा होय तो पुरुष. म्हणजे अशी शांती सुभगा म्हणजे अर्जुना अशी शांती आता त्याला संपूर्णतः त्याच्यामध्ये निर्माण तयाची या अंगा संपूर्ण ये म्हणजे पूर्णपणे त्याच्यामध्ये आता निर्माण झालेली आहे. तई ब्रह्म होवा वया जोगा होय तो पुरुष. होवा वया जोगाच म्हटलंय पहा. ब्रह्म झालाय असं म्हटलेलं नाहीये. आता ब्रह्म होण्यासारखा तो आता झालेला आहे. आणि ते स्पष्ट करण्यासाठी पुढची तर ओवी बघा कशी आहे की पुनवेहुनी चतुर्दशी जे तुले गुणे पण शशी का सोळे पाऊनी जैसी 15वी वाणी. म्हणजे पुनवेहुनी म्हणजे पौर्णिमेपेक्षा चतुर्दशीचा जो चंद्र असतो तो कसा एका कलेने कमी असतो. म्हणजे त्याची स्थिती आता कशी झाली आहे की तो ब्रह्मासारखा होण्याजोगा झालाय पण अजून ब्रह्म झालेला नाही. आणि म्हणून म्हटलंय की पौर्णिमेच्या आधीच ह्याला चतुर्दशीला चंद्राचं जे काही स्वरूप असतं एका कलेने कमी तसा तो एका कलेनी कमी आहे. आणि तसं 16 पाऊनी जैसी 15वी वाणी म्हणजे 16 पूर्वी 16 आणे असं म्हणत असत तर ते 16 आणे व्हायला 15वी म्हणजे 15वी ही जशी एका ह्यानी कमी पडते तशी त्याची परिस्थिती आहे. हे अगदी तिथपर्यंत पोचला आहे परंतु अजून ब्रह्म झालेला नाही. पुढे 89वी ओवी. ब्रह्मा आणि ब्रह्म होतीये योग्य ते तैसा पाडू आहे तेची शांतीचे निलवला आहे होय तोगा. म्हणजे ब्रह्म आणि ब्रह्म होण्याची योग्यता अशी जे त्याची परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा म्हणजे आता तो ब्रह्म जरी झालेला नसला तरी सुद्धा त्याची परिस्थिती अशी आहे की त्याची शांतीचे लवल आहे याचा अर्थ लवकर. म्हणजे आता लवकरच ती पूर्ण शांती ब्रह्माची शांती त्याला प्राप्त होणार आहे इतक्या अवस्थेला तो आलेला आहे. आता त्याचं आणखीन म्हणजे आता ब्रह्म होण्याची योग्यता त्याला आलेली आहे इथपर्यंत तो पोचला आहे. पण ब्रह्मपदावरती तो आरूढ झाला म्हणजे तो ब्रह्मासारखा झाला की मग काय होतं हे आता पुढे त्याचं वर्णन पुढे आहे. किती वाजले? 5:30. अजून थोडं घेते हां. तर 91 ओवी बघा आता. 91 ते ब्रह्मभाव योग्यता पुरुषू ते ब्रह्मच आहे ना ते ब्रह्मभाव योग्यता पुरुषू तो मग पंडू सुद्धा आत्मबोध प्रसन्नता पदी बैसे. म्हणजे तो आता कसा होतो की तो ब्रह्म होण्याच्या योग्यतेचा झालेला तो पुरुष जो असतो त्याच्यामध्ये काय निर्माण होतं तर आत्मबोध प्रसन्नता म्हणजे आत्मज्ञानामुळे निर्माण होणारी जी प्रसन्नता असते की आपल्यामध्ये जी प्रसन्नता नसण्याचं मुख्य कारण आपण शरीर म्हणून जातो. बरोबर आहे ना की आपण शरीर आहोत मग सुख आलं दुःख आलं यश आलं अपयश आलं ह्याच्यामध्ये आपण गुंतून असतो. पण ज्या वेळेला आपण आत्मा आहोत हा भाव पूर्णतः
आपल्या मनामध्ये रुजू होतो. आपल्या सर्व ह्याच्यामध्ये ज्या वेळेला तो पूर्णतः आपण तो आत्मसात करतो, त्यावेळेला तो जो आत्मबोध जो आहे, त्या आत्मबोधाची प्रसन्नता त्याच्यामध्ये निर्माण व्हायला लागते. अजून तो ब्रह्म व्हायचा आहे, पण आत्मबोधाची प्रसन्नता त्याच्यामध्ये निर्माण व्हायला लागते. त्यानंतर मध्ये 2 ओव्या सोडून 94 ओवी. तैसा आत्मबोधी उद्यमू करिता होय जो श्रमू, तोही जेथे समू होऊनी जाय. म्हणजे आत्मबोधासाठी उद्यमू करिता होय जो श्रमू. लक्षात आलं ना, या आत्मबोधासाठी जे प्रयत्न करावे लागतात, जे श्रम करावे लागतात, ते सुद्धा आता समूह होतात. म्हणजे काय, कमी होतात. ते सुद्धा आता कमी होतात. म्हणजे तो पोचला आहे, आता तिथपर्यंत तो पोचलेला आहे, आत्मबोध त्याला झालेला आहे. ते प्रयत्न सुद्धा आता कमी होतात. आणि मग पुढे काय होतं, तर पुढची ओवी 95वी ओवी. आत्मबोध प्रशस्ती हे तिये दशेची ख्याती, ते भोगितसे महामती योग्य तोगा. म्हणजे आत्मबोध प्रशस्ती ह्याचाही अर्थ पुन्हा आत्मबोध प्रसन्नता. प्रसन्नता म्हणजे त्याची शांती, प्रसन्नता. आत्मबोध निर्माण झाल्यानंतर जी काही एक शांती निर्माण होते, जी एक प्रसन्न अवस्था निर्माण होते, ती तो आता भोगत असतो. ते भोगितसे महामती योग्यू तोगा. म्हणजे तो आता त्या योग्यतेला पोचलेला आहे, अशी त्याची अवस्था झालेली. आता 98वी ओवी मधल्या 2 पुन्हा एक पुन्हा 96 97 काढून 98वी ओवी. उठतिया आत्मप्रथा. पुन्हा ना, हे वेगवेगळे शब्द ज्ञानदेवानी वापरले, पण सगळ्याचा अर्थ तोच जवळजवळ आहे. उठतिया आत्मप्रथा हे भूतभेद व्यवस्था मोडीत मोडीत पार्था वास पाहेतो. म्हणजे आत्मप्रथा याचा अर्थ पुन्हा आत्मानुभव त्याला आला. आत्मानुभव त्याला आला म्हणजे आपण आत्मानुभव येणं ह्याचा अर्थ काय, आपण आत्मा आहोत, तसेच सगळे तोच आत्मा सगळ्यांमध्ये आहे. हा विचार त्याच्यामध्ये आला की मग आपोआपच काय होतं की एकच आत्मा जो माझ्यामध्ये आहे तो सगळ्या भूतमात्रांमध्ये आहे. हा विचार आल्यानंतर भूतभेद व्यवस्था मोडीत मोडीत, बरोबर आहे की नाही. मग आपोआपच हा वेगळा तो वेगळा मी वेगळा हा भावच मुळी राहत नाही. तर भूतभेद व्यवस्था मोडीत मोडीत पाहता वास पाहेतो. म्हणजे वास पाहेतो म्हणजे अशा प्रकारे त्याचं स्वरूप, ह्या स्वरूपापर्यंत तो पोचतो की आता त्याच्या मनातली भूतभेद व्यवस्था सगळी नाहीशीच झालेली असते, कारण आत्मबोध त्याला झालेला असतो. आणि त्याच्यानंतर बऱ्याच मधल्या ओव्या गाळून एकदम 1111 ओवी आहे. 1111. मी एक वाचुनी काही तयाही सकट नाही, हे चौथी भक्ती पाही माझी दिल आहे. म्हणजे आता त्याची भक्ती कशी आहे पहा. मी म्हणजे ह्या ठिकाणी ईश्वर बोलतोय ना. मी हा जो शब्द आहे तो कृष्ण ईश्वराच्या रूपामध्ये, म्हणजे कृष्णाच्या रूपामध्ये ईश्वर स्वतःला मी असं म्हणतोय. तर मी एक वाचुनी काही तयाही सकट नाही, म्हणजे तो सुद्धा उरला नाही, त्याचं अस्तित्वही आता त्याला जाणवत नाहीये. फक्त तो आता ईश्वरच होऊन गेलेला आहे, मीच होऊन गेलेला आहे. म्हणजे किती आता हा क्रमयोगी कुठल्या अवस्थेला पोचला बघा की आत्म्यापर्यंत आलेला आता तो ह्या अवस्थेला पोचला की मी म्हणजे ईश्वरच. म्हणजे स्वतःलाही तो विसरला. मी सकट असं म्हटलेलं आहे, याचा अर्थ स्वतः सकट तो आता
त्याला आता दुसरं काहीही राहिलेलं नाही, माझ्या वाचून त्याला आता काहीच राहिलेलं नाही. आणि त्या भक्तीला त्यांनी काय म्हटलंय ज्ञानदेवानी, चौथी भक्ती पाहिजे. चौथी भक्ती. आता चौथी भक्ती माझी ती आहे, म्हणजे माझी ही अनन्य भक्ती. चौथी भक्ती ही अनन्य भक्ती किंवा ज्ञानी भक्ती. ज्ञानी भक्ती. आपण भक्तीचे 4 प्रकार पाहिलेत, आठवतंय ना? अर्थार्थी आहे, आर्त आहे, जिज्ञासू आहे, आणि चौथी कुठली तर ज्ञानी भक्ती. म्हणजे जिथे भक्त हा ईश्वराशी अनन्य होऊन जातो, वेगळा राहतच नाही. ईश्वर म्हणजे मी, म्हणजे अहम ब्रह्मास्मी ह्याचा खरा अर्थ हा आहे. चौथी भक्ती. तर चौथी भक्ती पाही माझी तो लाहे, ती त्याला आता त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे चौथी भक्ती. आता पुढे काय म्हटलंय त्या, आता भक्तीचे हे जे 4 प्रकार आहेत त्याबद्दल त्यांनी काय सुंदर उल्लेख केलेला आहे. आणि तो असा आहे, येर आर्तू जिज्ञासू अर्थार्थी हे भजती जिये पंथी ते तिन्ही पावनी चौथी म्हणिपित आहे. म्हणजे मी चौथी का म्हणतो आहे तर हे आधीचे 3 जे आहेत की आर्त अर्थात जिज्ञासू अर्थार्थी आणि मग चौथा म्हणजे ज्ञानी भक्त, म्हणून त्याला चौथी भक्ती असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे स्पष्ट करतायत ज्ञानदेव की चौथी का म्हटलंय असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि त्याचं पुढे फार सुंदर स्पष्टीकरण पुढच्या ओवीमध्ये आहे. 13वी जी ओवी आहे ना, 1113वी, ती अशी आहे, एरवी तिजी ना चौथी हे पहिली ना सरती पै माझी सहज स्थिती भक्ती नाव. काय सुंदर ओवी आहे, अत्यंत सुंदर ओवी आहे ह्या अध्यायातली. की भक्ती जी आहे की त्याला तिसरी म्हणणं, चौथी म्हणणं, पहिली म्हणणं, शेवटची म्हणणं असं मला म्हणायचं नाही आहे. आणि खरी भक्ती म्हणजे काय तर खरी भक्ती म्हणजे माझी सहज स्थिती, माझी सहज स्थिती ज्या वेळेला प्राप्त होते, म्हणजे ईश्वर म्हणजेच मी, त्या ईश्वरावाचून मी वेगळा नाही किंवा ईश्वरावाचून मला दुसरं काहीही जीवनामध्ये स्थान नाही, अशी जी भक्ती असते, अशी सहज स्थिती ज्या वेळेला होते. सहज म्हणजे आपल्याला सहजपणे वाटलं पाहिजे, हे लादलं नाही गेलं पाहिजे, की हा विचार म्हणून आपण स्वीकारला नाही पाहिजे, की हा बुद्धीला लावलेली एक शिस्त म्हणून नाहीये. ही सहज स्थिती, ईश्वर म्हणजेच मी, ही ज्या वेळेला आपली सहज स्थिती होते, सहजपणे आपल्याला वाटतं, त्यावेळेला ती जी भक्ती असते ती खरी भक्ती. ह्याच्यातल्या पुढच्या ज्या ओव्या आहेत या श्लोकानंतरच्या, त्यातल्या थोड्या शेवटच्या ओव्या आधी घेते आहे आणि मग थांबते आहे. 27वी ओवी आहे, एकदम मधल्या बऱ्याच गायल्या आहेत, कारण अनेक उदाहरणं दिली आहेत ह्यात. हेच स्पष्ट करण्यासाठी अनेक उदाहरणं आहेत, तुम्ही वाचली तरी आता कळेल. तर 27वी जी ओवी आहे ती अशी आहे, हा गा पौर्णिमे आधी काही चंदरू सावयवची नाही, सावयवची नाही, परी तिये दिवशी भेटे पाही पूर्णता तया. म्हणजे पौर्णिमेच्या आधी चंद्राच्या कला तर अस्तित्वामध्ये असतात, अगदी प्रतिपदेच्या दिवशी सुद्धा अगदी लहानशी कला चंद्राच्या अस्तित्वामध्ये असते. म्हणजे पौर्णिमेला चंद्र दिसतो असं नाही, आधी सुद्धा तो अवयव असतो. तर त्याच्या कला म्हणजे त्याचे अवयव, तर तो अवयव असतो. पण त्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी भेटे पाही पूर्णता तया, त्याला पौर्णिमेच्या दिवशी
पूर्ण त्याचं जे काही स्वरूप आहे ते त्याला भेटतं. आणि तसंच आता पुढची उभी पहा. तैसा मीची ज्ञानद्वारे दिसे परी हस्तांतरे मग दृष्टत्वा तेसर द्रष्टत्वी तेसरे. माझ्या ह्याच्यात ते गेले म्हणून तैसा मीची ज्ञानद्वारे दिसे परी हस्तांतरे मग द्रष्टत्वी तेसरे मियाची मी लाभे. फार सुंदर ह्याच्यामध्ये अर्थ आहे बरं का. तो अर्थ नीट लक्षात घ्या. ते शब्दांपेक्षा सुद्धा शब्दामध्ये अडकू नका. अर्थ नीट लक्षात घ्या की त्यांनी या ठिकाणी काय आहे म्हटलेलं आहे की जसं म्हटलंय आधीचं उदाहरण जे दिलंय की आधीसुद्धा चंद्राच्या कला म्हणजे चंद्राचे अवयव अस्तित्वामध्ये असतात, पण पौर्णिमेच्या दिवशी तो पूर्ण चंद्र होतो. तसंच काय म्हटलंय की ज्ञानाद्वारे जे काही त्याला दिसतं ते आधी काय होत झालेलं असतं की आधीच्या ज्या भक्ती आहेत, म्हणजे या ठिकाणी जो उल्लेख आहे ना की ज्ञानी भक्ती आणि ज्ञानी भक्तीच्या आधीच्या ज्या भक्ती आहेत, आर्तभक्ती, अर्थार्थी, जिज्ञासू, हे जे भक्तीचे प्रकार किंवा भक्तांचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये काय होतं त्याला त्यांनी अन्य म्हणजे काय आहे ते द्रष्टत्वी द्रष्टत्वी ते सरे असं जे म्हटलेलं आहे त्याचा अर्थ असा आहे की ते जे त्यांना आधी कळलेलं असतं, ज्याचं ज्ञान आधी त्यांना झालेलं असतं ते सरतं. म्हणजे काय की ह्याचा अर्थ फार सुंदर आहे की ह्याचा अर्थ ह्याच्या आधीच्या ज्या भक्ती असतात की अर्थार्थी भक्ती आहे की आपण काहीतरी मागतो आणि ते आपल्याला समजा प्राप्त झालं तर आपल्याला देवावरती विश्वास वाटतो. किंवा आर्तभक्ती आहे, जशी द्रौपदीची आर्तभक्ती होती तर तिला कृष्णाने त्या संकटातून वाचवलं. मग असे अनुभव आले की हे अशा अनुभवातून किंवा जिज्ञासू माणसाला त्याची जी जिज्ञासा आहे त्यानुसार जे काही त्याला ज्ञान प्राप्त होतं त्याला या ठिकाणी अन्य ज्ञान किंवा इतर ज्ञान असं म्हटलेलं आहे की त्या भक्तांना सुद्धा ज्ञान प्राप्त होतं, त्या भक्तीमुळे सुद्धा ज्ञान प्राप्त होतं. पण ते कसं असतं तर ते त्यांना जे दिसतं ते जशा चंद्राच्या आधीच्या कला असतात. लक्षात आलं की म्हणून ते उदाहरण महत्वाचं आहे की चंद्राच्या आधीच्या कला जशा असतात की चंद्र आहे अस्तित्वामध्ये पण कलेने तो वाढता मग तो पूर्ण चंद्र होतो. तशा या आधीच्या ज्या भक्ती आहेत अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू ह्या ज्या भक्ती आहेत त्यांच्यामुळे जे अनुभव येतात की जर समजा आपण काही मागितलं आणि ते पूर्ण झालं की आपल्याला वाटतं ईश्वर आहे, ईश्वर आपल्यासाठी आहे. हे जे ज्ञान आपल्याला प्राप्त होतं ते अन्य ज्ञान, त्याला थोडंसं वेगळं ज्ञान म्हटलेलं आहे. आणि त्या म्हणजे ते द्रष्टत्वी जे म्हटलंय ना ते पण द्रष्टे असतात, पण त्यांचं द्रष्टत्व कसं असतं तर ते कमी प्रतीचं असतं. जशा चंद्राच्या कला कमी प्रतीच्या असतात तशा त्यांचं ते ज्ञान द्रष्टत्व हे कमी प्रतीचं असतं. आणि मग ते जेव्हा सरतं आणि शेवटी खरं ज्ञान ज्या वेळेला प्राप्त होतं त्यावेळेला मियाची मी लाभे. काय सुंदर अर्थ आहे बघा. मियाची मी लाभे म्हणजे तो जो आहे तोही मीच आहे, तो जो साधक आहे तो मुमुक्षु जो आहे तो सुद्धा मीच आहे आणि त्याला माझा लाभ होतो. मियाची मी लाभ. किती सुंदर शब्दामध्ये ज्ञानदेवानी ती कल्पना मांडलेली आहे की चंद्र पूर्ण होणं, चंद्राची पूर्णता आणि ही ज्ञानाची पूर्णता असे दोन एकमेकांशी हे करून
ज्ञानाची अपूर्णता कशाला म्हणायचं, तर ज्या वेळेला आपण आपल्यासारखी सामान्य माणसं काहीतरी मागतो आणि ते मिळालं की म्हणतो हा नाही हा ईश्वर आहे, मला जे काही मी मागितलं ते पूर्ण झालं, माझा नवस पूर्ण झाला वगैरे, मग त्याच्यावर आपली श्रद्धा बनते. आता ही जी श्रद्धा आहे ते कमी प्रतीचं ज्ञान आहे, खालच्या प्रतीचं ज्ञान आहे. आणि पूर्ण ज्ञान कशाला म्हणायचं, की मी ईश्वरच आहे. हे ज्ञान जे आहे त्याच्याशी अनन्य होणं आणि अनन्य होऊन त्याची भक्ती करणं. मी वेगळा आहे आणि मला हे हवं आहे. म्हणजे आपल्यातला अहमपणा जोपर्यंत आपण सोडलेला नाही तोपर्यंत आपली भक्ती ही कमी प्रतीची आहे. ज्या वेळेला अहम सोडून आपण त्याच्याशी एकरूप होतो, त्याच्याशी अनन्य होतो, त्यावेळची आपली भक्ती ही सर्वात श्रेष्ठ भक्ती, ही चौथी भक्ती, अनन्य भक्ती. म्हणून त्याला ज्ञानी भक्ती असं म्हटलेलं आहे. आपण भक्ती योग शिकताना आपण हे पाहिले, पण ह्या ठिकाणी ज्या प्रकारे ते स्पष्ट केले ना ते फार सुंदर आहे. मुद्दाम तुम्ही पुढच्या तासाला येण्याच्या आधी एवढं वाचून या. आता आपण इथे थांबूया. तर ह्या ठिकाणी पुढचं 1-2 ओव्या आहेत त्या घेते आणि थांबते. म्हणून दृश्यपथा दृश्यपथा अतितू हा शब्द जोडून घ्या. दृश्यपथा अतितू माझा पार्था भक्ती योगू चौथा म्हणित लागा. म्हणजे दृश्यपथा अतितू. दृश्यपथ कुठला, की ज्या वेळेला आपण काहीतरी मागतोय ईश्वराकडे आणि ते आपल्याला मिळतं त्यावेळेला आपल्याला असं वाटतं ईश्वर आहे, आपल्याला ईश्वराचा साक्षात्कार झाला, ईश्वराने आपल्याला ते दिलं. हा दृश्यपथ आहे. त्याच्या पलीकडे आपण ज्या अतितू म्हणजे त्याच्या पलीकडे आपण ज्या वेळेला जातो आणि ज्या वेळेला आपण त्या ईश्वराशी एकरूपच होऊन जातो, ती जी भक्ती असते ती त्या भक्तीला मी चौथी, त्या भक्तियोगाला मी चौथा असं म्हटलेलं आहे. असं आता इथे थांबूया. पुढचे जे 55 श्लोकानंतरचे जे आहे ते पुढचा आपला 16 तारखेला आहे ना, गुरुवार हां, कारण तिसरा आठवडा आहे.